राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा
माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हॅलो 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती 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 आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख झाले आम्हा धरिता याचा संग सुख झाले आम्हा धरिता याचे संग झाले आम्हा धरिता याचा संग झाले आम्हा धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा 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 करिता या सेवा विठोबाची करिता या सेवा विठोबाची करिता या सेवा विठोबाची सुख झाले आम्हा धरिता याचा संग सुख झाले आम्हा धरिता याचा संग सुख झाले आम्हा धरिता याचा संग झाले आम्हा धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया विठोबार कुमार जय जय विठोबार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग 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 भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख झाले आम्हा धरिता याचा संग सुख झाले आम्हा धरिता याचा संग पावलो हे संग सुख याचे पावलो संग सुख याचे झाले आम्हा धरिता याचा संग सुख झाले आम्हा करिता याचा संग पावलो उद्वेग सांडोनिया सांडोनिया पावलो उद्वेग सांडोनिया सांडोनिया पावलो उद्वेग सांडोनिया 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 पावलो उद्वेग पावलो उद्वेग सांडोनिया पावलो उद्वेग सांडोनिया पावलो उद्वेग सांडोनिया सुख झाले आम्हा धरिता याचा संग सुख झाले आम्हा धरिता याचा संग संग विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदार विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। विठ्ठल 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। विठ्ठल विठ्ठल गाव देवी माते की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे। सुख झाले आम्हा धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया। तुका म्हणे सुख बहु झाले जीवा। तुका म्हणे सुख बहु झाले जीवा करिता या सेवा विठोबाची। सुख झाले आम्हा धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया। विठ्ठल 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 जयांसे केलिया स्मरण होय सकल विद्यांसे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंसे ते नमस्कारो नियात। पांडुरंगा करू प्रथमा नमन। पांडुरंगा करू प्रथमा नमन। पांडुरंगा करू प्रथमा नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण संतांचिया। दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका। दास तुका। बाबाजी सद्गुरु दास तुका। भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे। सुख झाले आम्हा धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया। भालमधल्या अत्यंत पवित्र अशा गावदेवी मंदिराच्या या प्रांगणामध्ये प्रतिवार्षिक सत्यनारायण उत्सवाच्या निमित्तानं आणि प्रतिवार्षिक गावकीच्या या वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं आयोजनात आलेली ही आता सायंकाळची कीर्तन सेवा। या सेवेला उपस्थित असणारे आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरण स्पर्श करतो। आज माझं परम भाग्य आहे की या भागातले ज्येष्ठ कीर्तनकारही आज आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासाठी समोर उपस्थित आहेत। आणि खरंच ते अशा पद्धतीने आहेत की स्वामी समर्थांची आठवण येते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। त्यामुळे त्यांच्या चरणी नतमस्तक होतो।
आज माझ्या बरोबर दुसरे जे गायनाचार्य म्हणून आले ते स्वतःही कीर्तनकार आहेत, निवृत्ती महाराज शिंदे. आणि वैशिष्ट्य असे की आज ते वार्षिक उत्सव आले तरी त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे आमच्या संप्रदायासाठी सुद्धा एक वेगळा योग आहे. त्यांनाही शुभेच्छा आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून देतो. माझे सर्व सातकरी, टाळकरी, गायनाचार्य, विणेकरी, आमचे मृदुंगमणी आणि आपण सर्व देवतुल्य मायबाप श्रोते पुन्हा एकदा आपल्या चरण स्पर्श करतो. कृतीने शक्य नसं तरी मनाने भावनेने आपल्या प्रत्यक्ष सेवा अनुभूती पूर्ण असणारा शब्दात सांगतो, शब्दार्थ पाहूया आणि मग जेवढा उपलब्ध वेळ मिळेल तेवढा सद्गुरु कृपेने भावार्थ सोडवूया. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की भक्ती आम्ही केली. मी एक सांगू आपल्याला, तुकोबांचं ब्रीद आहे, अनुभवे आले अंगा ते या जगात येतसे. भक्ती आम्ही केली म्हटलंय हो. भक्ती तुम्ही करावी वगैरे नाही, भक्ती आम्ही केली. आणि फायदा काय झाला, फलश्रुती काय झाली, पावलो हे संग सुख याचे, याच्यामुळे आम्हाला सुख मिळालं म्हटलंय. दुसऱ्या चरणाचा प्रारंभ सुख शब्दाने केलाय. सुख झाले हरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडोनिया. इथे पाठभेद आहेत दोन ठिकाणी, पळाले उद्वेग सांडोनियापणे आणि पळाले उद्वेग आपे आप असाही शब्द आहे. आणि तिसऱ्या चरणात पुन्हा सुख शब्द आलाय. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. इथेही पाठभेद आहे, करिता या सेवा विठोबाची किंवा घडली या सेवा विठोबाची, दोन्ही शब्द प्रयोग आहेत. म्हणून दोन्ही सांगून ठेवलं, कारण जाणकार श्रोते आपण सगळे आहात. इथे पाठभेद आहेत, जसं ज्यांनी ज्यांनी संपादित केल्यात आवृत्त्या तसतसे ते शब्द येत गेले. आता लक्षात आलं असेल, मी अभंगाच्या गाभ्यात शिरण्यापूर्वी परिहार देताना एक सांगतो, एकही अभंग आपल्याला अन्य कुठल्याही संतांचा तुकोबरायांसह एकही अभंग असा सापडत नाही की ज्या तीनही चरणांमध्ये महाराज सुख शब्द आलाय. खरं म्हणजे स्वतःबद्दल बोलू नये, पण मुंडे साहेबांच्यामुळे मी इथे आलोय, त्यांना कल्पना आहे. 2 वर्ष महाराज TV9 मराठीवर आणि 2.5 वर्ष झी24 तासवर जेव्हा सेवा झाली, त्यात 2.5 वर्षात फक्त तुकाराम महाराजांच्या गाथेवरच बोलत होतो. आणि गाथ्यातला एकही अभंग मला असा नाही सापडला की ज्या तीनही चरणात सुख आहे. काढून दाखवा कोणी, तर मी माझा पत्ता देऊन ठेवीन, फोन नंबर देऊन ठेवीन, नंतर कळवा. एकही अभंग नाही की तीनही चरणात सुख शब्द आला. आणि मी नेहमी सांगतो की महाराजांना बहुतेक, तुकोबारायांना बहुतेक माझ्यासारखा जडजीव कोणतरी भेटला असेल. जसं लहान मुलाला लालीपॉप दिला की तो काहीतरी ऐकतो, तसं बहुतेक माझ्यासारख्याला वळवण्यासाठी अध्यात्मात, बघ बाबा सुख मिळेल, बघ बाबा हे केलं तर सुख मिळेल, असं बहुतेक तुकोबांना कोणतरी माझ्यासारखा भेटला असावं, म्हणून हा अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडला असावा. तीनही चरणामध्ये सुख आलंय. दुसरा एक शब्द प्रयोग सांगून ठेवतो, त्याचं यथावकाश भावार्थात चिंतन घडेलच. उद्वेग शब्द 2दा आलाय. मी मुद्दाम परिहार देताना अभंगाचं वैशिष्ट्य थोडं सांगतो व्याकरण दृष्ट्या. उद्वेग शब्द सुद्धा 2दा आलाय. पावलो हे संग सुख याचे, पण केव्हा, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उद्वेग याचा इथे एक वचनी अर्थ आहे आणि तिथे उद्वेग याचा अर्थ अपेक्षा असाही होतो. आणि अपेक्षा बाळगल्यानंतर जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर जो वैताग येतो ना, त्यालाही उद्वेग म्हणतात. हा उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली, अपेक्षा सांडून देऊन भक्ती केली. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, मला राहवत नाही म्हणून, कारण नंतर बोलणं होणार नाही. तुकोबांच्या अभंगातला शब्दाने शब्दच काळजीपूर्वक अभ्यासावा लागतो. मीटर मध्ये बसवायचं तर महाराज सोडूनही उद्वेग म्हटलेच ते, पण सोडलेली गोष्ट पुन्हा घेता येते जवळ, सांडलेली गोष्ट परत नाही मिळत. सांगू आपल्याला थोडक्यात, अगदी ज्याला काय म्हणू आपण, माऊलींचाच अभंग बोलता बोलता आठवले म्हणून सांगतो. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रम. सांडी म्हटले हो, सोडी नाही म्हटले, कारण सोडलेली गोष्ट पुन्हा घेता येते. सांडून दिली. मी एक साधा भाग सांगतो, जेवता जेवता माझ्या हातातनं काही सांडलं खाली, ते पुन्हा उचलून नाही घेत आपण. मी काय म्हटलं आपल्याला लक्षात आलं, सोडली एखादी गोष्ट किती धराविषयी वाटते परत, तो प्रकार आहे. त्यामुळे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग.
आणि मग काय घडलं, पावलो हे संग सुख, याचे सुख मिळालं. आणि दुसऱ्या अभंगात जो उद्वेग आहे, मी फक्त एक प्रमाण त्याचा खुलासा फक्त करतो आणि लगेच अभंगात शिरतो. तिथे बहुवचनी शब्द आलाय, पळाले उद्वेग सांडोनिया. ते अनेक वचनी आहे. तो उद्वेग कुठला शब्द आहे? त्याचा अर्थ काम क्रोधादी षडविकार. पळाले उद्वेग सांडोनिया, राहतील कसे? सुख झाले आम्हा धरिता याचा संग. सर्वांच्या पाठातला अभंग सांगू. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. अंतिम चरण काढून पहा. मी कधी शेवटचा म्हणत नाही बरं का, संतांना शेवट कधीच चरणात नसतो, तो अंतिम चरण अभंगातला असतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रिते. केव्हा विठ्ठल भरला? काम क्रोधाने हे घर रिकाम झालं. कुंभमेळा आत्ताच झाला. माझ्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने समजा गंगाजल आणलं आणि सांगितलं महाराज तुमच्यासाठी गंगेचं पाणी आणलंय. मी बाटलीमध्ये समजा घरातलं पाणी भरलेलं असेल, तो म्हणेल काय महाराज कमाल करते, ते पहिलं पाणी टाका, बाटली रिकामी करा, मग गंगाजल त्यात भरा. आतमध्ये कामक्रोधादी षडविकार जोपर्यंत भरलेत, पांडुरंग कसा आतमध्ये येईल? त्यामुळे कामक्रोधादी केले घर रीते. आता लक्षात येईल, तुकाराम महाराज अनुभव सांगतायत की सुख झाले आम्हा धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया किंवा आपे आप, काही त्याला म्हणा. आता लक्षात येईल अभंगाची भूमिका मी फक्त वरवर मांडली, थोडंसं चिंतन आज जाऊन सुरुवात करूया. मी तुकाराम महाराजांनाच महाराज प्रमाण मानून कीर्तनाच्या गादीवर नेहमी उभा राहतो, त्यामुळे थोडं परखड बोलायचं चिंतन माझ्या मनाशी मी नेहमी करतो. महाराज एक साधा प्रश्न विचारतो, माझ्या सकट मी गादीवर उभा राहिलोय म्हणून नाही, फक्त गळ्यात माळ आल्यापासून खरंच बोलायचं. एरवी सुद्धा खरंच बोलायचंय, पण गळ्यात माळ आल्यावर खरं बोलायलाच पाहिजे. एक साधा भाग आहे माझा, प्रश्न आहे माझ्या मनातला. माझ्या सकट, मी आपल्याला आधी विचारतच नाही, माझ्या सकट प्रत्येकाला जर विचारलं तर 3 मूलभूत अपेक्षा आहेतच. पहिली अपेक्षा आहे मी सर्वज्ञ असावं. सर्वज्ञ म्हणजे मला सगळं समजलं पाहिजे, सर्व गोष्टींचं ज्ञान मला असलं पाहिजे. असतं का हो खरं? आत्ता अगदी सोप्या भाषेत सांगतो, इथे तरुण श्रोतेही समोर बसलेत आणि म्हणून त्यांच्यासाठी सांगतो. आत्ता समजा रोहित शर्मा इथे आला, संपले IPL वगैरे, म्हणजे मला माहित नाही नक्की, पण मी बघत होतो मध्यंतरी मुलांच्या गप्पा, कारण विद्यार्थी माझ्या संपर्कात असतात. सर IPL अमुक मॅच आहे, तमुक मॅच आहे, मला माहित नाही काय शेड्यूल आहे त्यांचं. पण समजा तो आत्ता आला भालच्या या गावदेवी मंदिराच्या दर्शनाला आणि एखाद्याने त्याने सांगितलं, यांनी समजा सांगितलं महाराज बसा जरा पखवाजवर. तो म्हणेल पाहिजे तर मुलांना फुकट क्रिकेट शिकवतो 2 दिवस थांबून, पखवाज नाही जमणार. कसं जमेल त्याला? समजा उद्या हरिपाठ करणारे आमच्या या भगिनी होत्या, त्यांच्यापैकी कोणीतरी सांगितलं महाराज आलाय तर रोहित शर्मा तुम्ही घ्या गळ्यामध्ये वीणा, हरिपाठ सुरू करा. तो म्हणेल नाही जमणार. पाहिजे तर फिल्डिंग शिकवतो, अजून काहीतरी शिकवतो, हरिपाठ नाही जमणार. प्रत्येकाला सगळं कसं जमेल? पण मला वाटतं की नाही, मला सगळं यावं, सर्व मिळावं. दुसरी अपेक्षा सांगतो, अगदी मूलभूत अपेक्षा, आणि कोणी खोटं कधी बोलू नये. आपण इथे उभं राहिलो, मी तर छातीवर आटून सांगतो, सुख मिळावं असं वाटतच आहे ना. हा, सुखाच्या अपेक्षा वेगळ्या असतील. हिमालयामध्ये गेलेल्या साधूला विचारलं, संन्यासाला विचारलं, तो म्हणेल भगवंताची भेट व्हावी हेच माझं सुख आहे. मी समजा 1 BHK किंवा 1 RK मध्ये राहत असेल, मला वाटतं 2 BHK 3 BHK चा फ्लॅट माझ्या नावावर व्हावा, ते माझं सुख आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा बदलतील, पण सुख मिळावं. आणि फार स्पष्ट बोलू तुकोबांच्या भाषेत, आपल्याला सुख मिळावं ते इतरांपेक्षा जास्त असावं आणि आपल्याला मिळालेलं सुख इतरांना मिळू. बघा मला काय म्हणायचं आपल्याला लक्षात आलं असेल, सहज प्रतिक्रिया ते नाही, पण सुख मिळावं असं वाटतं. साधी गोष्ट आहे का, त्याचं उत्तर नंतर देतो. आणि तिसरी अपेक्षा सांगू, आपल्याला कधीच मृत्यू येऊ नये. माऊलींच्या भाषेत माहितीये, अगा मरहा बोल न साहती आणि मेलिया तरी रडती म्हटलं. म्हणजे शेजारचा कोणी गेल्यानंतर बाळू धावत येतो, आई आई ते शेजारचे का मेले, मेले म्हणू नये, गेले म्हण. माऊली म्हणतात शब्द बदलला फरक पडणार आहे का? अगा मरहा बोल न साहती आणि मेलिया तरी रडते. आपण मेल्यावर कोणी रडणार आहे की नाही माहिती आहे, पण दुसरे गेल्यावर आपण रडतो हे निश्चित आहे. म्हणजे मला मृत्यू कधी येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं की नाही, मी अमर्त्य असावं, मी अमर असावं, हे नक्की वाटतं. मी एक उदाहरण देतो, दृष्टांत देतो. असंच भाल सारखं उत्तम एक आदर्श गाव होतं आणि मी नेहमी हे उदाहरण गावातच देतो, शहरात देऊन उपयोगच नाही. महाराज अनेकदा मुंबई पुण्यात कीर्तन सेवा होते, हे उदाहरण दिलं कळतच नाही, त्या लोकांच्या डोळ्यासमोरच येत नाही.
एखादा श्रोता भेटतो तो म्हणतो हा आमच्या गावी अजून असं वातावरण आहे, हवामान असंच आहे आमचं. घराचं दार सतत उघड आहे आणि सकाळी 10-10:30ची वेळ आणि आजीबाई चुलीजवळ भाकऱ्या थापतायत. पाठमोर आहेत, ओटा आहे. बरं पूर्वीसारखं तुम्हाला माहिती आहे बसून ओट्यावर काम करता यायचं. आणि खरं सांगू माझ्या आईने तसं काम केलं. आईचं आता 90 सुरू आहे. मुंडे साहेबांना कल्पना आहे आता 90 सुरू होईल आईचं. अजूनही आई प्रवास करते. ते कंबर दुखणं वगैरे माझ्या पिढीला आहे, आईच्या पिढीला माझ्या वडिलांना नव्हतं कधी. हे आता कॉलेजच्या मुलाला पटकन सांगितलं बाळा वागतो का, तो म्हणतो सर खाली बसून वागतो, मला असं डायरेक्ट नाही वागतायत, म्हणतो दुखतं इथे लगेच. आता ती सवयच गेली. पण पूर्वी आपल्याला माहिती आहे उठ बस सगळे करायचे. आता उठाभाषा पण काढायला लागत नाहीत बरं का शाळेमध्ये, कारण शिक्षा द्यायचं बंद झालंय आता. मी काय म्हटलं आपल्या सहज लक्षात आलं, त्या आजीबाई बिचाऱ्या भाकऱ्या थापत होत्या, पाठ होते आणि दारावर टक 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 आवाज आला. हिने बघितलं पण नाही मागे, दार उघडच होतं. आणि म्हणून मी सांगितलं हा उदाहरणाचा भाग दृष्टांताचा भाग खेडेगावात चालतो. कारण दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे हे फक्त गावात घडतं. बाकी आमच्याकडे काय फ्लॅटमध्ये सगळे राहतात. आणि मुंडे साहेब आमच्याकडे फ्लॅटमध्ये राहताना 2 शब्द आहेत, फ्लॅट आणि ब्लॉक. हप्ते भरून भरून तो माणूस फ्लॅट होतो म्हणून त्याला तो फ्लॅट म्हणतो. आणि दरवाजा लॅचनी बंद केला की तो आतमध्ये ब्लॉक होऊन जातो म्हणून तो ब्लॉक. आता लक्षात आलं असेल. आता तो त्या फ्लॅट मध्ये असल्यानंतर दरवाजा कायमचा बंद. खेडेगावात नाही दरवाजा बंद, खेडेगावात दरवाजा सदैव उघडा आहे. त्यामुळे दरवाजावर टक 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 झाली. आजीबाईंनी मागे बघितलं पण नाही हो, थेट विचारलं कोण आहे रे बाबा. यांनी तसं सांगितलं आजी आत येऊ का तिथनच बोलू. ये ना बाबा दरवाजा उघडा आहे, माझ्या घरात प्रवेश आहे सगळ्यांना. आत येतो तो. आता म्हणतो आजी आता तरी मागे बघ. अरे बोल की काम चाललंय दिसत नाही का, मला ऐकू येतं तेवढं. आजी मागे वळून बघ म्हणले. काय हट्टाय म्हणले. असे धूळ ते पीठ झटकलं, फक्त मागे बघितलं, असा हात केला. कोण आहे रे तू. आजी ओळखलं नाही मला. नाही ओळखलं म्हणले. अगं यम आलोय म्हणले मी यम. आजीच्या जागी माझ्यासारखं असतं ना कोणी काय झालं असतं करा विचार. यम आला ऐकल्यावर यम आलोय म्हणे यम. आजी म्हणते माझ्याकडे काय काम आहे. आजी यमाचं काय काम असतं तुला माहिती आहे बरोबर. 4 पावसाळे तू बघितलेले, तुझ्या समोर अनेक जण गेलेले, त्याच कामासाठी आलोय. आणि मग येण्यापूर्वी कळवायचं नाही का पत्र बित्र काही, फोन तरी करायचा. आज माझ्या नातवाने आता मला मोबाईल दिलाय, स्मार्टफोन आहे, व्हॉट्सअपवर मेसेज तरी टाकायचा, मिस कॉल तरी. आजी आम्ही मिस कॉल देतो पण लोकांना कळत नाही, त्याला आम्ही काय करू. मी सायन्सवाला आहे म्हणून सांगू, 7 वर्ष हार्ट अटॅकचा त्रासची सिम्पटम्स जाणवतात. मी जबाबदारीने सांगतो, इथे मेडिकल प्रोफेशन मध्ये कोणी असेल त्यांना कळेल. 7 वर्ष ती हार्ट अटॅकची सिम्पटम्स डेव्हलप होतात, आम्हाला कळतच नाही हो. तो मिस कॉल्स असतात, एकदम कॉल आला की कळतं आलाय अटॅक म्हणून. 7 वर्ष मिस कॉल आहे. आजी म्हणे मी मिस कॉल नाही देत, डायरेक्ट आलोय. अरे बाबा कामं पडले तसं नाही येणार तुझ्या बरोबर. आजी नाटकं नाही चालायची, तुला घेऊन जायला आलोय, चालायला लागेल तुला. आजी म्हणते बाबा हात जोडते, माझा नातू आता शाळेत येईल, तो माझ्यावर अवलंबून असतो, भाकऱ्या केल्याशिवाय मी येणार नाही. आजी किती वेळ लागेल. आजी म्हणते संसार कोणाचा संपलाय का, प्रपंच संपलाय का, किती वेळ लागेल मला नाही सांगता येत, पण मला आता नाही येता येणार. आजी थांबत नाही मी कोणासाठी, पण तो तरी सुद्धा आता त्यावेळी ऍडव्हान्स झाले जरा, त्याने हातावरच पामटॉप उघडला, एंटर केला नंबर. आजी तुझं पुण्य खूप चांगलं आहे आजपर्यंत म्हणून तुला सवलत देतो, आम्ही कोणाला सवलत देत नाही. उद्या याच वेळेला येईन आणि घेऊन जाईल, काही कारण ऐकायची नाही, काम तुला म्हणून 24 तास दिलेत, आटपून घे सगळे. आजी म्हणते बरं, बरेच उपकार झाले बाबा. तो निघाला, एक पाऊल बाहेर टाकला. आजी म्हणते दादा थांबतो का जरा, काय येते का आता. नाही येत नाही, ये उद्याच म्हणले. त्याला खडू देते हातात. बाबा मी विसरबोळी झाली, माझ्या वयामुळे आता माझ्या काय लक्षात राहत नाही. तू उद्या येणार आहेस ना, लिहून टाक, लिहून टाक की उद्या येणार आहे म्हणून. तो बिचारा तयार होतो, त्या खडूनी लिहितो आजी मी उद्या येतो, लिहून जातो आणि निघून जातो. हा पुन्हा सकाळी येतो दुसऱ्या दिवशी, ठक 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 दरवाजावर वाजवतो. दरवाजा वाजवतो, काळजी करू नका यम नाही आलाय, तो ड्रोन आलाय. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दरवाजा वाजतो. आजी म्हणते कोण आले. आजी नाटकं करू नको, तुला माहितीये कोण आले, मी चालूय. आजी म्हणते तुला मी सांगितलं होतं, माझ्या लक्षात राहत नाही, लिहून ठेव. लिहिलंय म्हणले. अरे चष्मा नाही ना, ते दिसत नाही, वाच ना म्हणले. हा यम बिचारा भोळा, तो वाचतोय. आजी मी उद्या येतो, ये ना म्हणले. मग आज कशाला आलाय, उद्या ये, आपलं काय म्हणणं नाही म्हणले. मला काय म्हणायचं लक्षात आलं, असं म्हटल्यामुळे जर मृत्यू टाळता येत असेल तर सगळेच अमर झाले असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कोणीही असं अमर होऊ शकत नाही. मुळात आम्ही अमर आहोत बरं का. प्रमाण माहितीये सर्वांना. अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा अमर आहा अमर अमर. खरे की पहा खोटे है खरे की पहा खोटे है खरे की पहा खोटे खरे की पहा खोटे खरे की पहा खोटे खरे की पहा खोटे. अमर आहा अमर खरे की पहा खोटे खरे खोटे है खरे की पहा खोटे खरे की पहा खोटे है. मगाशीच म्हटलं माझं परम भाग्य आहे. दोन्ही गायनाचार्य जाणकार कीर्तनकार आहेत, त्यामुळे त्यांना प्रमाण लगेच कळलं. जगद्गुरु विश्ववंद्य संत तुकाराम महाराजांनी पण म्हटलं की अरे अमरच आहात. फक्त आम्ही म्हटलं खरे की पहा खोटे. तुकाराम महाराज तुम्ही जगद्गुरु आहात, आम्ही सामान्य जडजीव आहोत. ते म्हटले अरे दुसरा चरण पहा. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. हा देह म्हणजे मी बोलू नाही. नका, बाहेर घोडगाठ बोलू नका. संपली बाहेर बोलू नका. की लगेच आपल्याला कळेल की आपण अमरच होत. पण तरी आम्हाला ते कळत नाही, म्हणून आमची अपेक्षा आहे. 3 अपेक्षा सांगितल्या. मी सर्वज्ञ असावं, मी सर्वांपेक्षा जास्त सुखी असावं आणि मी अमर असावं. 3 अपेक्षा आपल्या आहेत. आता माझा प्रश्न असा आहे, या अपेक्षा का निर्माण झाल्या हो? तर आम्ही ज्याचे रूप आहोत तो सर्व सच्चिदानंद आहे, म्हणजे सच्चित आनंद. त्यामुळे तो सुखरूपच आहे. सुखरूप ऐसे कोण तुझे सांग माझ्या पांडुरंगा सारिखा ज. आता लक्षात येईल. मग तो जर सुखरूप आहे तर मलाही वाटतं मी सुखरूप असावं. थोडं पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, सुखी असणं आणि सुखरूप असणं याच्यात फरक आहे. सुखी असलेला माणूस काही क्षणात दुःखी होऊ शकतो. असं गृहीत धरा मला 1 कोटीची लॉटरी लागली. गृहीत धरा बरं का, लॉटरी लागलीच तर मी आलोच नसतोय. पावलं कुठेतरी वळलीच ती. समजा 1 कोटीची लॉटरी लागली आणि मी माझ्या मित्रांना सांगितलं या संध्याकाळी कांदे पोहे चहा करूया छानपैकी, आणि तिकीट शोधतोय आणि लक्षात आलं तिकीट सापडे ना. मुलाला विचारलं का रे तिकीट कुठे? तो म्हणलं ते तिकीट होतं का? ते आम्ही होड्या करत होतो ना, ते सोडले होड्या. गेलं सगळं. म्हणजे आता सुखी होतो, काही क्षणात मी पुन्हा दुःखी झालो. सुखरूप असलेली व्यक्ती दुःखरूप कधीच होत नाही. 1 सच्चित आनंद. आत्ताच म्हटलं ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन, भगवद्गीता माऊली सांगते. याचा अर्थ मी जर त्याचा अंश असेल, तो सुखी असेल, मलाही सुख असावं असं वाटतं. तो सर्वज्ञच आहे, मलाही वाटतं मी सर्वज्ञ असावं. तो अमर आहे कारण तो अनादि आहे आणि अनंत आहे. म्हणून तर ओम नमो जी आद्या. आता लक्षात येईल मग या 3 अपेक्षा माझ्या आहेत. आता माझा साधा प्रश्न आहे, मी पुन्हा उल्लेख करतो, मी विज्ञान आणि गणिताचा शिक्षक आहे. जर एखादी इच्छा असेल, एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे? मला प्रयत्न करायला पाहिजे. माझे प्रयत्न योग्य दिशेने जर झाले तर इच्छा पूर्ण होते की नाही, कार्यपूर्ती होते की नाही? 100% होते. म्हणजे 2 गोष्टी आवश्यक आहेत. आपल्या लक्षात येईल, गती पण आवश्यक आहे आणि दिशाही आवश्यक आहे. समजा मी इथून बाहेर पडलो, मला आणलंय मला मुंडे साहेबांनी, पण समजा मी एकटा आलो असतो आणि मी तुमच्यापैकी कोणाला विचारलं असतं की बदलापूरकडे जायचंय, कसं जायचं? तुम्ही सांगाल इथून बाहेर पडा, डावीकडे वळा वगैरे जी काही दिशा असेल ती सांगाल. मी समजा उभा राहिलो, 5 मिनिटांनी कोणी आलं, महाराज काय झालं? नाही जायचंय ना बदलापूरला. नाही मगासपासून इथे नाही जाणार आहे ना. 10 मिनिटांनी असं वाटलं वाट बघतायत कोणाची तरी, 10 मिनिटांनी मी तिथेच, महाराज काय झालं? नाही जाणार आहे ना. एकाच जागी उभा राहिलोय, दिशा कळले पण प्रवासच नाही सुरू केला. मी पोचेन का बदलापूरला? नाही पोचणार. समजा निघालो आणि दिशा चुकली तरी नाही पोहोचू शकणार. 2 गोष्टी आवश्यक आहेत, दिशाही आवश्यक आहे आणि पोचण्यासाठी गती आवश्यक आहे. मी उदाहरण सांगतो, सर्वांच्या पाठातलं उदाहरण आहे, नुसतं उल्लेख केला तरी आपल्याला कळेल. एक अशी व्यक्ती रामायण होण्यापूर्वी होऊन गेली, जंगलामध्ये वाटमारी करत होती. आपल्या सर्वांना कळलं
या गादीचे स्वामी असलेले देवर्षी नारद मुनी त्यांना भेटले. काय होतं त्यांच्याकडे? काही गती होती प्रयत्नांची? काही नव्हती. लुटमार करत होते, दिशाही नव्हती, चुकीच्या दिशेने जीवन चाललं होतं. पण प्रत्यक्ष नारद मुनींनी नामसाधना दिली. तर सगळा प्रसंग माहिती म्हणून मी प्रसंग नाही सांगत बसत. आणि घडलं एवढं महत्वाचं, कोळी असलेली वाल्ह्या कोळी ही नावाची व्यक्ती वाल्मिकी ऋषी झाली. कोळीयाची कीर्ती वाढाली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. सामर्थ्य होतं पण स्वातंत्र्य नव्हतं. जसं लिहिलं तसंच वागावं लागलं. बोललेले वाल्मिकी. आता लक्षात येईल सर्वांना, दिशा होती का? नव्हती. गती होती का? अजिबात नव्हती. पण प्रत्यक्ष नारद मुनी जवळ आले, आशीर्वाद दिला, नामसाधना दिली, गतीही मिळाली, दिशाही मिळाली. आता मी आणखीन एक उदाहरण देतो. थोडंसं भागवताकडे जाऊ. भागवत सगळ्यांनी ऐकलेलं असेल, अनुभवलेलंही असेल, अभ्यासलेलंही आहे. भागवत सप्ताह नक्की ऐकला असेल आपण. भागवत काही हजार वर्षांपूर्वीच. त्यातला दृष्टांत देण्यापूर्वी तरुण श्रोते त्यांना मी आवर्जून सांगतो, मी पुन्हा उल्लेख करतो, मी विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो, भागवतात आलेलं विज्ञान महाराज हजारो वर्षांपूर्वीच आहे, पण ते सत्य आहे. आता फ्रान्स आणि जर्मनीवाले म्हणतात असं संशोधन केले, तसं संशोधन केले. स्पष्ट सांगतो आपल्याला, आपण सगळे जाणकार आहात म्हणून, गर्भावस्थेत त्या गर्भाची वाढ कशी होते हे आता गायनेकॉलॉजिस्ट असलेले लोक शिकवतात आम्हाला. भागवतात हे सगळं दिले. प्रत्येक आठवड्यात कसा कसा गर्भ वाढत जातो. कुठल्या प्रयोगशाळेत गेले होते हो? मी तर फार जबाबदारीने सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये ज्या भौगोलिक घटना दिल्यात ना, कुठल्या प्रयोगशाळेत 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज गेले होते? आम्हाला PhD केल्यावर काही गोष्टी कळत नाहीत, 16व्या वर्षी कुठनं आल्या. आणि म्हणून आम्हाला पुढे जाण्यापूर्वी मुद्दाम सांगतो, प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं नाव आपण नक्की ऐकलंय. मी शिवाजीराव भोसले सरांना म्हटलं, सर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, तुमचं काय मत? एक प्राचार्य म्हणून ते हसले आणि म्हटले, अरे नवनाथांची कुडी ज्या एका कुडीत उतरली. आता लक्षात आलं असेल, 9 नाथांची परंपरा एका नाथाच्या मध्ये जर ती आली असेल. आपल्याला सगळ्यांना तो श्लोक आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अभंग सगळ्यांना माहिती आहे. ही सगळी परंपरा एका कुडीत अवतरली आणि सगळं ज्ञान दिलं आणि प्रगट गुह्य बोले विश्व. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे. मी त्या भागवतातलं मुद्दा म्हणून उदाहरण देतो. एक व्यक्ती अशी होती, सर्व संघ परित्याग केला होता. सर्व संघ परित्याग. राजा होता, राजवस्त्र उतरवली, सर्व संपत्तीचा त्याग केला, सत्तेचा त्याग केला, अधिकाराचा त्याग केला. आला पर्णकुटीत राहिला, अनुष्ठान चालू होतं, साधना चालू होती. म्हणजे गती होती की नाही? 100% होती. मगाशी आपण उदाहरण पाहिलं वाल्या कोळ्यांचं. गतीही नव्हती, दिशाही नव्हती. केवळ नारद मुनींमुळे गती आणि दिशा दोन्ही मिळाली, साध्य झालं. आत्ताचं उदाहरण आहे की गती होती, दिशा होती, पण थोडक्यात गडबड झाली आणि दिशा चुकली. आपल्या सर्वांना तो प्रसंग भागवतातला माहितीये. वाईट काही नाही केलं त्यांनी. हरणीचं पाडस पटकन तिचा गर्भपात झाला, कारण वाघ पाठलाग करत होता आणि बघवलं नाही. शेवटी राजा आहे, काय होईल त्या पाडसाचं? आई विना वाढतोय बाळ म्हणून आणलं, जीव अडकला आणि घडलं काय? कोणाचं उदाहरण आहे हे? जडभरत राजा हरणी गर्भ गेला, जडभरत राजा हरणी गर्भ गेला, जडभरित राजा हरणी गर्भ गेला, जडभरत राजा हरणी गर्भ गेला. घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. एक दिशा थोडी चुकली, वाईट हेतूनी नाही पण चुकली. एक जन्म घ्यावा लागला ना हरणाच्या.
आता लक्षात येईल की आम्ही चाललोय. मगाशीच म्हटलं 3 अपेक्षा आमच्या आहेत की सर्व सुख मला मिळावं, मी सर्वज्ञ असावं, मी अमर असावं. आणि आम्हाला अनुभूती येत नाही कारण आमचं काहीतरी गडबड होते, गती तरी मिळत नाहीये किंवा गती बरोबर असेल तर दिशा तरी चुकते. मी आणखीन एक तिसरं उदाहरण देतो. ते तिसरं उदाहरण देण्यापूर्वी इथे जे कोणी प्राध्यापक असतील ना त्यांची मी क्षमा मागतो. काळजी करू नका, मी तुमच्याच पंथातला आहे, त्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही, मी त्यातलाच आहे. आपण समदुःखी आहोत त्या बाबतीत. रामकृष्ण, आपण समदुःखी आहोत, त्यामुळे काही वाईट वाटून घेऊ नका. जे तुम्ही भोगताय ते मी पण भोगतोय. 40 वर्ष शिक्षण क्षेत्रात मुंडे साहेबांना कल्पना घालवल्यावर सुद्धा विद्यार्थिनींच्या हातात डिग्रीचं भेंडोळ आम्ही देतोय. त्याला स्वतःच्या पायावर खरंच उभं राहता येतं का इथपासून शंका आहे. आता माहिती म्हणून सांगतो. एक प्राध्यापक होता. तो प्राध्यापक कुठला होता? मॅनेजमेंट कॉलेजचा प्रोफेसर. त्याला एक दिवशीच वाटलं काही लाख रुपये मला पगार मिळतोय, पण मी समाजाचं देणं लागतो, मी समाजाला जाऊन काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. म्हणून तो खेडेगावात गेला. एक दिवशी रविवारी गेला. कार होती त्याची बाजूला थांबवली त्याने आणि स्वतः गेला. त्याला असं वाटलं जो कोणी रिकामा माणूस भेटेल त्याला गाठायचं आणि त्याला सांगायचं, ऐक माझ्या समोर बस, तुला मी व्यवस्थापन शास्त्र म्हणजे मॅनेजमेंट सायन्स शिकवतो. अहो कोणीच भेटेना. खेडेगावात सकाळी उठल्यापासून शेतावर पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांपासून त्या माता भगिनींपासून सगळे कामातच असतात. खेडेगावात एक माणूस दाखवा रिकामा बसलाय म्हणून. शहरामध्ये आजही आम्हाला दिसतं बरं का. म्हणजे आमचं गाव सुद्धा आता खेडेगावाचं शहर होत चाललं. त्या बाल्कनीमध्ये उभं राहून दात घासणारे लोक आहेत. म्हणजे समोर बेसिन असतं पण ते लोकांच्या समोर तिथेच येऊन घासतील, 3rd फ्लोअरला उभे राहून. एवढा रिकामा वेळ कसा मिळतो माणसाला मला महाराज खरंच कळत नाही. मी एवढ्यासाठी सांगतो, तो भेटतो कोणीच त्याला भेटेना. 11:30 वाजेपर्यंत राऊंड मारतोय, कोणीतरी भेटेल, कोणीच भेटेना. आणि शेवटी तो कंटाळला. तो उन्हाच कधी एसी कार शिवाय आणि एसी क्लासरूम शिवाय कधी बसलेला नाही माणूस. दमला आणि नेमका घोंगरांचा आवाज खुळखुळ खुळखुळ खुळखुळ. तो म्हटला चला रसवंती गृह दिसतंय, उसाचा रस तर पिऊया, जरा थंड वाटेल. म्हणून तो तिथे गेला बराबर. तिथे गेल्यावर लक्षात आलं रसवंती गृह नाहीये, तेलाचा घाणा आहे. आता हा घाणा ज्यांनी पाहिलाय त्यांना कळेल. जुन्नर वगैरे भागात मी पाहिलाय म्हणून सांगतो महाराज, खरंच घाणा मी पाहिलाय. जुन्नर भागात आजही आहेत घाणे. आणि त्यांनी ते पाहिलं. एकूण तो बैल फिरतोय, घाणा तो फिरतोय, तेल निघतंय. जरा वेळ थांबला. त्यांनी पहिल्यांदाच असा घाणा फिरताना पाहिलं होतं. आणि मग म्हटलं अरे बस आपलं गिऱ्हाईक इथेच आहे, इथे कोणीच नाहीये, ना सुपरवायझर ना मालक, कोणीच नाहीये, नोकर नाही, कोणी नाही. बस म्हटलं गिऱ्हाईक हेच आपलं. उभं राहिलं विचारलं, ए सुपरवायझर कोण आहे का, या बाहेर. कोणीच येई न. अरे कोणी आहे का इथे. एवढं म्हटल्यानंतर आतमधनं अर्धी चड्डी घातलेला एक बंडी घातलेला, तेलाचे डाग सगळे हाताला लागले, फडक्याला हात पुसत एक जण बाहेर आला. असा त्यांनी घाम पुसला. हा साहेब बसा ना. अरे बसायला जागा आहे का म्हणतो इथे, तुझ्याकडे काय आहे का बसण्यासारखं, सगळीकडे तेल लागले. मग साहेब क्षमा करा, मी शेजारच्या घरातनं खुर्ची मागून आणतो तुम्हाला. काय काम आहे, माझ्याकडे काही काम आहे का, तुझ्याचकडे काम आहे पण तुझ्याकडे नाही म्हणे. सुपरवायझर कोण त्याला पाठव. तो म्हणतो साहेब हा शब्द पहिल्यांदा आहे. काय असतो सुपरवायझर. अरे याच्यावर देखरेख करणारा, इथे कोण नाही तसा. अरे मग मालकाला पाठव. तो म्हणतो साहेब काहीतरी गैरसमज होतो तुमचा, मीच मालक आहे. ज्याला आपाद मस्तक निहाळणं म्हणतात ना, असं तळपायापासून वर. तू मालक आहेस. हा असा हो म्हटले साहेब. अरे रिकाम टेकडा मालक. तो म्हटलं साहेब क्षमा मागतो, मी रिकामा नव्हतो बसलो. हे जे तेल निघते ना ते ठराविक वेळात मी ते भरून देतो. पॅकिंगचं काम सुरू आहे बघा, अजूनही हाताला तेलाचे डाग आहेत. आतमध्ये डबे भरण्याचं काम सुरू आहे. तेल भरतोय म्हटलं आतमध्ये. तो म्हटलं मी आता माझी ओळख करून देतो, मी मॅनेजमेंट कॉलेजचा प्रोफेसर आहे. तो म्हटलं सर काय कळलं नाही साहेब. अरे व्यवस्थापन शास्त्राचा प्राध्यापक आहे. तो म्हणतो आता अजिबातच कळलं नाही. सोडून दे म्हटलं, काही कळलं नाही तरी चालेल, तुला मी ज्ञान देण्यासाठी आलोय. हा साहेब द्या ना म्हणे. एक विचारतो, धंदा करतोयस, तुला काय अक्कल नाही. तो म्हटलं साहेब मी काय शाळा कॉलेजला कधी गेलो नाही, माझे वडील कधी गेले नाहीत, पण हा धंदा आमचा चांगला चाललाय, पोटा पाण्याचं व्यवस्थित चाललंय. नाहीतरी कॉलेजला जाऊन सुद्धा नोकरी करायची, व्यवसाय करायचा ना, मग आमचा व्यवसाय चाललाय म्हटला. नाही मान्य आहे म्हणले, पण या बैलाकडे तुझं लक्ष ठेवायला तुला एक माणूस नाही नेमताय. हा साहेब आता थोडंसं रागवू नका बोलतो म्हटलं, आमच्या बैलाकडे लक्ष नाही ठेवायला लागत. का रे काय म्हणले.
साहेब आतमध्ये बसलो असलो ना तरी माझं लक्ष असतं. त्यावेळी काही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते हो. तरी त्यांनी बघितलं काही व्यवस्था केली का, आरसा बसवलाय का, दिसतोय का. तोडलं कसं कळतं. तोडलं साहेब त्याच्या गळ्यामध्ये घुंगरं बांधलेत ना, तो फिरत राहिला की ती घुंगरं वाजतात आणि मला आपोआप कळतं बैल फिरतोय. आता हा काय गप्प बसेल का. मी स्वतः आहे शिक्षण क्षेत्रातून, आम्ही गप्प नाही बसवतो. लगेच अक्कल चालवायला सुरुवात केली त्यांनी. अरे उद्या समजा बैलाची नियत फिरली आणि एकाच जागी बैल उभा राहिला आणि जागेवरच मान हलवत घुंगराचा आवाज काढत राहिला, खुळखुळ खुळखुळ, तर खुळ्या तुला कसं समजेल. तो म्हटला साहेब रागवणार नसला तो उत्तर देतो. हा दे म्हणे. नाही रागवत. माझा बैल अजून शाळा कॉलेजमध्ये गेलेला नाही म्हटला. विठ्ठल माझा बैल अजून शाळा कॉलेजमध्ये गेलेला नाही, त्यामुळे त्याला असली अक्कल नाही चालवत म्हणतो. तो बैल फिरत राहतो. आता माझा एक साधा प्रश्न आहे. तो बैल असं गृहीत धरा की एका तासाला 2 किलोमीटर अंतर फिरतोय. सकाळी 8 वाजता त्याला जोडला, संध्याकाळी 6ला सोडला. 8 ते 12 आणि 12 ते 6 एवढे तास त्याचे झाले. 8 ते 12 म्हणजे 4 तास, 12 ते 6 पुढचे 6 तास, 10 तास तो बैल फिरत राहिला. एका तासाला किती? 2 किलोमीटर. किती अंतर चालला तो? अंतर 24 किलोमीटर चालला. कोणी उत्तर देईल. पण जे इथे सायन्सवाले आहेत त्यांना कळेल त्याची डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन 0 आहे. याचं कारण असं, जिथे बांधला तिथेच संध्याकाळी सुटला. आपल्या लक्षात येत असेल, जिथे बांधला तिथेच सुटला. प्रगती काय झाली? गती होती पण दिशा जी होती ती अशी होती की तिथेच तो सुटतोय. मी त्या बैलाचं नाही सांगत आहे. गळ्यात माळ घालून 21 वर्ष झाली. पुढे किती गेलो का बैलासारखा माझा पण तिथेच फिरणं सारखं सुरू आहे. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, कधीतरी आज वार्षिक उत्सव आहे, आपण विचार केला पाहिजे एकटा असताना की गळ्यात माळ घालून एवढी वर्ष झाली. माझी आणि त्या बैलाची मी जर तुलना केली, 12 तास फिरून सुद्धा जर विस्थापन 0 असेल, याचं विस्थापन किती झालं. अजून माझ्या रागावर नियंत्रण मिळालं का? माझ्या लोभावर नियंत्रण मिळालं का? मी एक सांगू, माळ घालणं सोपं आहे. हा विषय निघाला म्हणून सांगू महाराज, मी तर अनेकांना विचारतो, आपल्या कीर्तनकार बिरादरीतल्या पण अनेक माणसांना विचारतो की माळ का घालायची हो महाराज. ते म्हणतात अमुक खायचं नाही, तमुक प्यायचं नाही. म्हटलं ते पथ्य झालं. माळ का घालायची? तेच म्हटले. अहो म्हटलं हे न माळ घालता सुद्धा काही जण पाळतात ना. आजारपणामुळे असेल, विचार असतील म्हणून असेल, संस्कारामुळे असेल. माळ का घालायची? नाही म्हणे याच्यापेक्षा वेगळं उत्तर नाही. म्हटलं जेव्हा आम्ही ते म्हणतो ना, नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटावर आपण काय ठेवतो? तुळशी पत्र ठेवतो. किंवा क्रांतिकारकांचा विषय निघाला की आपण म्हणतो अरे घरादारावर तुळशी पत्र त्यांनी ठेवलं. तुळशी पत्र ठेवणं याचा अर्थ याच्यावरचा माझा हक्क सोडणं. गळ्यात जेव्हा मी तुळशीची माळ घालतो तेव्हा या देहावरचा याचा अधिकार संपला. मग अर्थ कळतो, देह जाओ अथवा राहो. हे घडणार असेल तर माळ घातल्याचं, नाही तर मग त्या बैलात आणि माझ्यात काही नाही फरक राहिला. आता पुन्हा एकदा आपण त्या मुद्द्याकडे येऊ. गतीही हवी आणि गतीला दिशेची जोड हवी. असं जर घडलं तर माझी प्रगती होईल. आणि एक सांगू, गतीवरून प्रगती कळते. अगदी सोपं उदाहरण सांगतो, इथे बसलेल्या माता भगिनींना लवकर कळेल. रिझल्टचा दिवस आजच 1 मे. आमच्या बऱ्याचशा शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये रिझल्ट आज लागले. रिझल्ट नंतर फाटक बंद असलं, गेट बंद असलं तरी उडी मारून जर एखादा मुलगा आत आला, मुलगी आत आली, ओळखायचं पहिल्या 3 मध्ये नक्की नंबर आहे. आणि फाटक उघडं असून सुद्धा पाय खरडत खरडत आला, ओळखायचं शेवटच्या 3 मध्ये नंबर आहे. गतीवरून प्रगती कळते. मग आता लक्षात असं येतं की भक्ती ही गती झाली, पण या गतीला दिशेची जोड नको का मिळायला? नाही तर उपयोग काय? तुकाराम महाराज मार्गदर्शन करण्यासाठी हा अभंग आमच्या समोर घेऊन आलेत. कोणती गती आहे आणि या गतीला नेमकी कोणत्या दिशेची जोड द्यायचे याचं मार्गदर्शन मिळते अभंगाचा पहिला चरण. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग,
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख झाला धरिता याचा संग सुख झाला धरिता याचा संग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे सुख झाल्या धरिता याचा संग सुख झाल्या धरिता याचा संग भक्ती आम्ही केली ही गती झाली आणि सांडोनी उद्वेग ही त्याला दिलेली दिशा झाली. आमचं काय होतं सांगू महाराज, आम्ही भक्ती करतो पण सांडोनी उद्वेग इथे नेमकी आमची दिशा चुकते. मी पुढे जाण्यापूर्वी महाराज सांगू एवढ्या वर्षांचा अनुभव. मी जेव्हा जेव्हा पंढरपूरला आज जातो ना गाभाऱ्यात नामदेव पायरीशी आलेलो मी बघितलं की भगवान पांडुरंग परमात्मा खिडकीतनं उडी मारून पहिला बाहेर जातो. तो म्हणतो हा बाबा आला ना 4 मागण्यांची यादी घेऊन आला आणि ठरलेल्या मागण्या असतात. मुलाचं जरा नोकरीचं बघतोय, मुलीचं जरा स्थळाचं बघतोय, लोनची फाईल जरा थोडी अडकले आणि घरात जरा एक आजारपण आहे तेवढं बास देवा बाकी काही मागत नाही म्हणतात. अहो एक सत्यनारायणाची पूजा आजच झाली इथे. काय गुरुजींनी प्रार्थना म्हटले कधीतरी एकदा संकल्प आहे का शेवटी द्विपद चतुष्पद सहितानाम सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य अहो सगळे एका पूजेत मागतो आम्ही. आणि तुकोबांना विचारा भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग जर कळायचं असेल मी प्रत्यक्ष उदाहरण देतो आपल्याला. तुकोबांना पांडुरंग परमात्म्याने एकदा सांगितलं तुकोबा तुझ्या भक्तीचं ओझं झालं माग काहीतरी. ते म्हणले वेडा झाला का पांडुरंग, काही मागणे हे अनुचित वडिलांची रीत जाणत काय मागणार नाही म्हणले. मागण्यासाठी भक्तीच नाही करत आणि आम्ही मागण्यासाठीच भक्ती करतोय. तुका म्हणे काही न मागो तुका म्हणे काही न मागो गोड तुझे रूप गोड तुझे राम गोड तुझे रूप गोड तुझे राम तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझं रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम. देवा तुझ्याच पायी सर्व सुख आहे आणि काय मागायचं आहे अजून. पण हे असं म्हणणारे फक्त जगद्गुरु विश्ववंद्य संत श्री तुकाराम महाराज. आम्ही मागण्यासाठी भक्ती करतोय म्हणून दिशा आमची चुकते. आता लक्षात आलं असेल अभंगाची भूमिका. आज सत्यनारायणाची पूजा आणि वार्षिक उत्सव आहे. वर्षानुवर्ष आम्ही भक्ती करतोय पण आज आपण या भक्तीला गतीला दिशेची जोड देऊया की सांडोनी उद्वेग. महाराज आता माझी भूमिकाच लक्षात आली असेल अभंग का निवडायचा आहे. भक्ती आम्हीही करतोय म्हणून तर दरवर्षी उत्सव करतोय. त्यामुळे म्हणजे इवन मी भाग्यवान असं आहे सप्ताहाला मी जर चुकत असेल तर 32 वर्ष झाली इथल्या. काय माझं परम भाग्य म्हणून माझ्या वाट्याला आज ही सेवा आली. मुंडे साहेब मी मनापासून नमस्कार करतो यासाठी. खूप चांगल्या पुण्यभूमीत येऊन मी ही सेवा करतोय. आता लक्षात येईल या गतीला दिशेची जोड द्यायची म्हणजे सांडोनी उद्वेग. पण मी तुकाराम महाराजांना म्हटलं भक्ती आम्ही केली असं तुम्ही म्हटलंय. आम्हालाही वाटतं आम्ही भक्ती करतोय पण नेमकी तुम्ही कोणती भक्ती केली आम्हाला समजेल असं काही सांगाल का. महाराज म्हटले माझा पूर्ण अभंग पण विचारात घेऊ नका, सोपं काम करू म्हटलं. सोपं काम करा.
ते म्हणले पूर्ण चरण पण लक्षात घेऊ नका, माझ्या एका अभंगाच्या एका चरणातला अर्धा भाग, त्याला चरणार्ध म्हणतो, तेवढा लक्षात घेतलात की तुम्हाला भक्तीची व्याख्या मिळाली. म्हटलं कुठला आहे महाराज? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. ते म्हणले म्हणूच नकोस आता, ते तुला जमणार नाही. म्हटले वैराग्य तो त्याग, कुठलं वैराग्य येते? मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, असते विषयात मला शिरायचं नाहीये. आम्हाला वैराग्य नाही येत, मी माझं सांगतोय, आम्हाला येतो तो वैताग येतो. आम्हाला वैराग्य कुठलं आलं? ते तुकोबांचं वैराग्य झालं. मी एक सांगू आपल्याला, सोप्या भाषेत सांगतो आणि पुढे जातो. हवय 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 वाटतं आणि मिळतच नाहीये, तेव्हा येतो त्याला वैताग असं म्हणतात. आणि हवं असलेलं सगळं मिळालंय तरी नको वाटणं, याला वैराग्य असं म्हणतात. तुकोबा म्हणजे वैराग्याचा पुतळा आहे हो प्रत्यक्ष. म्हणून तर काही मागणे आम्हाला अनुचित किंवा बाकी काही मागायचंच नाही म्हणतात. तुकोबा म्हणले बाकी वैराग्य तो त्याग वगैरे सोडून द्या, आता पहिल्या भागाकडे लक्ष दे. म्हटलं पुन्हा एकदा सांगा महाराज. ते म्हणले भक्ती ते नमन. हा म्हटलं महाराज सोपं आहे, चिंतनाला उभं राहिल्यावर लक्षात येतं. भक्ती ते नमन, नमन म्हणजे नमस्कार. खरंच सोपं आहे का? भक्ती ते नमन म्हटलं, नमन खरंच सोपं आहे. एक सहज उदाहरण सांगतो. नमन घडावं असं वाटत असेल, मी 2 वाक्य सांगतो. नमन घडावं असं वाटत असेल तर आपल्या स्थितीचा आधी विसर पडावा लागतो, आणि लगेच दुसरं सांगतो, दुसऱ्याच्याही स्थितीचा विसर पडावा लागतो. होतं काय माहितीये, दोन्ही पडत नाहीत. म्हणजे मी आपलं नाही सांगत आहे, मी माझा अनुभव सांगतोय. माझ्या बाबतीत घडतं असं, माझ्या बाबतीत असं घडतं की मी कोणासमोर गेलो की माझ्या सगळ्या उपाध्या डोळ्यासमोर येतात. मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, माझे टीव्हीवर असे कार्यक्रम झाले. हे आलं ना मध्ये, मला पुढे जाण्यापूर्वी सांगू, महाराज माझ्या एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता. 12वीचा विद्यार्थी होता, याच्याच वयाचा साधारण. त्यांनी मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कीर्तनाला फेटा का बांधता? आता त्याला म्हटलं तुम्ही किती कीर्तन ऐकलं? तो म्हटलं मी एकदाही नाही गेलो, पण मी फोटो बघितलेत म्हटलं. म्हटलं ठीक आहे, मग याला समजेल अशा भाषेत सांगू. म्हटलं सोपं सांगू का जड सांगू? सोपं सांगा म्हटलं. अरे फेटा एवढ्यासाठी बांधायला लागतो की त्या 2 तास गादीवर उभा असताना तो आतमधला अहंकार जो डोकवायला बघतो ना बाहेर कीर्तनकाराच्या डोक्यातला, त्याला आत दाबण्यासाठी फेटा गच्च बांधून ठेवतात. आता त्यांनी थांबावं ना तिथे. त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला. तो म्हटलं महाराज मी धुंडा महाराज देगलूरकरांचा फेटा पाहायला मोठा असतो, तुमचा बारीक का असतो? म्हटलं अरे जेवढी बुद्धी तेवढा पेटा. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, माझे बाबा धुंडा महाराजांच्या कार्यक्रमांना अनेक वर्ष पंढरपूरला गेलेले. एका शब्दावर चातुर्मास, हे फक्त ऐकून ठेवा, आमच्या सारख्याला अडचणीत आणू नका. एका शब्दावर 4 महिने प्रवचन, एका शब्दावर. काय बुद्धी असावी हो. आता लक्षात येईल ती गंमत, सोडून द्या. नवल अहंकाराचे गोठी, विशेषण न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी. आणि म्हणून तो अहंकार येऊ नये यासाठी सगळं करावं लागतं. अहंकार एकदा बाहेर पडायला लागला, नमन घडतच नाही. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. मुंगी साखर रे सारवा, मुंगी साखर रे सारवा, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा, ऐरावत रत्न थोरा, ऐरावत रत्न थोरा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. एक सांगू आपल्याला, मुंगीहून साखर कावी. कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. यातना नको असेल तर लहानपण चांगलंय. एक सहज उदाहरण आपल्याला देतो, सगळ्यांच्या माहितीतलं दृष्टांत आहे पण आवर्जून देतो. हाही मी महाराज गुरुवर्य वैकुंठवासी धुंडा महाराजांकडनं स्वतः ऐकलेला दृष्टांत आहे. एवढाच होतो पण आयुष्यात न विसरलेल्या दृष्टांतांपैकी तो एक आहे.
आणि दुंडा महाराजांना फक्त डोळ्यासमोर आणा, या बुवाचा आवाज ऐकू नका. ज्यांनी दुंडा महाराजांना ऐकले त्यांना डोळ्यासमोर आणा. ते म्हणायचे की भांगेच्या शेतात सुद्धा तुळशीचं रोप एखादं उगवतं, तसं मंगळवेड्यामध्ये श्यामा नायकिणीच्या पोटी कानोपात्रा आली होती. आता कानोपात्रा मुळातच संतो, मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, प्रल्हाद शिंदेचं गाणं लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. मंगळवेढे भूमी संतांची, आमचे दामाजी पंत तिथलेच, आमचे चोखोबा तिथलेच आणि आमची कानोपात्राही तिथलीच. कानोपात्रेला आरसपानी सौंदर्य होतं, गौरवर्ण होता, पण सद्गुरु कृपा झालेली नव्हती आणि ईश कृपा झालेली नव्हती. त्यामुळे सौंदर्याचा सुद्धा अभिमान येतो. आणि आपल्याला प्रमाण माहिती आहे, तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेव. एवढा असा अभिमान सुद्धा देवाला भक्ताचा नाही सहन होत. आणि म्हणून तो प्रसंग घडवून आणला. दिंडीचे प्रमुख जे नियमित दिंडी, बरं काही कोसांवर हो, पंढरपूर याच्यापासून मंगळवेड्यापासून विचारलं, कानोपात्री येतेच दिंडीतनं, वारीला येते? ती म्हटली, पांडुरंग माझंही आवडतं दैवत आहे, पण मी नाही येणार. का, तुला दमायला होतं का चालत? फार अंतर नाहीये. नाही अंतर आहे म्हणे, अंतराचा काही नाही प्रश्न, मी चालते. नाही हवा वाटलं तर घोड्यावरनं नेऊ. आता महाराज ट्रक, टेम्पो, कार सगळं मिळालं, त्यावेळी घोड्यावरनं फारतं. नाही मी चालीन म्हणे, चालायचं काही नाही. मग अडचण काय? माझ्या आईने सांगितलंय म्हणे, तुम्ही तिथे जाता आणि पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारता. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, गावदेवी मातेला साक्षी ठेवून सांगतो, एकमेव दैवत अखिल विश्वात असं आहे पांडुरंग परमात्मा पंढरीनाथ, की ज्याला स्त्री असो का पुरुष, या जातीचा असो का त्या जातीचा, गरीब असो का श्रीमंत, लहान असो का मोठा, कोणीही असा, पायाला मिठी मारून, म्हणून तर बंधनापासून उकललेल्या गाठी देताली मिठी, एवढं सगळं अधिकार फक्त तिथे. बाकी तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊ, 50 फुटावरनं ढकलतील तुम्हाला. इथे बरोबर तिथे जाता येतं, कोणी विचारत नाही. अहो माळकरी नसेल तरी त्याला ते दर्शन मिळतंय. आमचा पांडुरंग परमात्मा तोही भेद करत नाही. आता लक्षात येईल, ती म्हटली मला माहिती, आईने सांगितलं की तुम्ही पायाला मिठी मारता, मस्तक टेकवतो. अगं त्याचा आनंदच वेगळा आहे म्हणले. आम्ही पूर्ण तरसलेले असतो, कधी वारी येते आणि कधी प्रस्थान सुरू होतं. प्रस्थान झाल्याबरोबर आम्ही त्याच्यात सुरुवात करतो वारीला चालायला. ती म्हणली काका तिथेच अडचण आहे. आता ईश कृपा सद्गुरु कृपा नव्हती. ती म्हणली मी गोरी पान आहे, पांडुरंग काळा आहे. जो कधी गेलेला नाही ना त्याला 10 शंका येतात बरं का. वारीला न आलेला माणूस, जे वारीचे व्यवस्थापक आहेत त्यांना माहिती असेल, पहिला प्रश्न विचारतो, जेवणाची कशी व्यवस्था असते तिकडे? मुक्कामाला काय असतं? शाळा असते का तंबू असतो? पाऊस असताना कसं, म्हणजे बसायला कसं मिळतं? भिजायला होतं का नाही? तो फक्त एकदा प्रश्न विचारतो. 4 दिवस चालला ना की पुढच्या वर्षी तोच आपण फोन करतो, महाराज वारी कधी आहे या वर्षीची? हळूहळू 3 वर्ष झाले की प्रस्थानाचं कसं दिवस लक्षात ठेवायचा त्यालाही पंचांग कळायला लागतं. मग तो विचारत पण नाही, तो तयारीच करतो, वळकटीच बांधतो. एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, त्यांनी एक छान वाक्य वापरलं होतं. ते आपल्या धर्माचंही नव्हते तरी त्यांनी वाक्य वापरलं होतं की 3 काळ्या रंगाने जगाचं भलं केलं. एक ब्लॅक बोर्ड, आता व्हाईट बोर्ड आले सोडून द्या, आम्ही व्हाईट बोर्डवर मार्करनी शिकवतो, पण ब्लॅक बोर्डच मुळात. काळ्या रंगाने आयुष्य सुधारलं. दुसरं त्यांनी सांगितलं द्वारकेचा कृष्ण, तोही काळा आहे भगवान. आणि तिसरं ते म्हणाले, एपीजे अब्दुल कलामांचं वाक्य सांगतोय, पंढरपूरचा पंढरीनाथ. एकदा तिथे गेला की ते म्हटले येणे सोसे मन झाले हवं भरी, येवसच नाही वाटणार. असा काळा रंग आहे, पण हिने अनुभवलेला नव्हता. ती म्हटली मला तो काळा रंग लागेल, मी गोरी आहे. आणि ती म्हटली मी इतकी नाजूक आहे, पांडुरंग पाषाणाच आहे म्हणली, माझ्या हाताला ओरखाडा येईल. आता दिंडीच्या प्रमुखांना माहिती होतं, येऊन एकदा तिने अनुभव घेतल्याशिवाय कसं तिचं दर्शन होणार. एवढीच अडचण आहे हो म्हटले. दिंडीचे प्रमुख हुशार असतात, येऊ तर देत मग बघू आपला कसा होईल तर बघू. ते म्हणले एवढी अडचण आहे? हो एवढीच अडचण आहे. तू असा नमस्कार कर, आम्ही असं करू. हा हे जमेल म्हणले. आले तिला घेऊन. आजच्या सारखा काही 16 खांबे नव्हता, 700 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एवढी गर्दीही नव्हती, सगळ्यांचं दर्शन झालं. डोळ्यातनं अश्रुधारा आमच्या वारकरी बंधूंच्या. तेव्हा काय छान वाटलं रे, कृतकृत्य झाल्यासारखं वाटतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. हे सगळं झालं. ही अशी हात जोडून दर्शन घेत होती. दिंडीचे प्रमुख जवळ गेले. कानोपात्रे बघितलं आम्हाला कसा आनंद मिळालाय, ये ना दर्शन घे. काका आपलं काय ठरलं होतं? लांबून दर्शन घ्यायचं. हो नाही करता करता मध्यम मार्ग निघाला. दुंडा महाराज म्हटले दिंडीच्या प्रमुखांनी एवढंच सांगितलं,
तुझी करंगळी फक्त देवाच्या पायाला टेकव आणि काढ. हा हे जमेल म्हणले. पण काका मी लगेच उचलीन, लगेच उचल म्हटले. आणि मग धुंडा महाराजांचं वाक्य सांगतो, दिंडीच्या प्रमुखाला माहिती तो जो पांडुरंगाला एकदा जवळ गेला पांडुरंग त्याला कधी सोडत नाही. पंढरीचे भूत आल्या गेल्या जड सोडत नाही हो. एकदा गेला की तो गेलाच पंढरपूरला. जे जाऊन आले त्यांनी सांगावं पंढरपूरला जायची इच्छा अशी आणीवर ओढ लागते की नाही. एकदा गेला की तो कायमचा पंढरपूर. म्हणजे वंस वारकरी ऑलवेज वारकरी असं आम्ही नेहमी म्हणतो. एकदा वारकरी झाला की तो कायमचा आयुष्यभरासाठी वारकरी. जे गेले नाहीत त्यांनी विचार करा, एकदा गेला तर परत जावंसच वाटणार. जाऊन बघा ना, अनुभव घेऊन बघा यावर्षी वारीला येणाऱ्या. आले जवळ आता. मी एवढ्यासाठी सांगतोय की ती गेली जवळ. धुंडा महाराज म्हणतात तिने उजव्या हाताची करंगळी अशी उचलली. या बोवाच्या बोटात तिच्या 2 करंगळ्या मावायच्या एवढी ती नाजूक होती. तिने ती टेकवली आणि भस्कन करंगळी आत गेली. आजही पंढरपूरला जाऊन बघा, देवाच्या अंगठ्याला स्पर्श केल्यावर छिद्र जाणवतं. ते त्या कानोपात्रेच्या करंगळीचं छिद्र आहे. आणि अभिमान अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. सगळं अभिमान गळून पडला. साष्टांग दंडवत घातलं आणि सांगितलं, पांडुरंगा मला वाटलं होतं मी सुंदर आहे, मला वाटलं होतं मी नाजूक आहे, माझ्यापेक्षा तू नाजूक आहेस. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा लोपनिया, रविश शिकळा लोपनिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रविश शिकळा लोपनिया, रविश शिकळा लोपनिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तो अहंकार गळून पडलं नवल नाही. आणि नंतर तिने सांगितलं, हे सगळं सौंदर्य तुझं आहे, तुझ्या चरणी समर्पित करते. मग पुढे चरित्रातला प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला चरित्रात नाही थांबायचंय. त्या बिदरच्या बादशाची वाईट नजर पडल्यावर सगळं सौंदर्य त्याला समर्पित केलं. तिथेच देह ठेवला. आज कानोपात्रेची समाधी आपल्याला तिथे दर्शनाला मंदिराच्या बाजूला उपलब्ध आहे. केव्हा झालं हे? अभिमान गेल्यानंतर नमन घडलं. तेव्हा तुकोबा काय सांगतात, भक्ती आम्ही केली, पण भक्ती म्हणजे काय? नमन. पण नमन घडणं सहजासहजी नाही घडत. थोडं स्पष्ट सांगू, इथे माझं भाग्य आहे, या भागातले सर्वाधिक ज्येष्ठ कीर्तनकार माझ्या बाजूला आशीर्वाद द्यायला मगाशीच म्हटलं. मनसुख बाबांची मला बाबा आठवण येते. रामदास मनसुख महाराजांचं कीर्तन ज्यांनी ऐकले असते, जुन्या पिढीतले असतील त्यांना कल्पना आहे. आळंदी पंढरपूरला मनसुख बाबा उभे राहिले की ते राष्ट्रपतीची पण पर्वा नाही करायचे. तुकोबांचा आदर्श त्यांच्या समोर. मनसुख बाबा असे विचारायचे आणि मग ते हळूच सांगायचे, माता भगिनी तुम्ही काही बोलू नका, माझा बंधू वर्गाला सवाल आहे. आणि मग पटकन म्हणायचे, चपाती पोळी काही म्हणा, लाटता की नाहीत घरी? हो म्हणायचे. अरे वा, चांगलं काम करताय म्हटले. मग हळूहळू हसतायचे लोक. कशाने लाटता? सगळे म्हणायचे लाटण्याने. लाटणं बघून माहितीये का पाठीत बसून माहितीये? मनसुख बाबांचे प्रश्न आहेत बरं का. नाही म्हणे लाटून माहितीये, चांगली गोष्ट आहे म्हटले. आता ते लाटणं कसं असतं? मध्यभागी म्हणले निमुळतं, 2 बाजूला फुगीर. लोक ओरडायचे, नाही नाही नाही, दोन्ही बाजूला निमुळतं, मध्ये फुगीर. तोपर्यंत मनसुख बाबा असे उभे असायचे. तेच तर सांगतोय मी, त्या लाटण्याचं नाही बोलून राहिलोय. मनसुख बाबांची स्टाईल सांगतोय बोलण्याची, त्या लाटण्याचं नाही बोलून राहिलोय. हे लाटणं मध्ये फुगीर वागतंय कशाला म्हटले? वाकायलाच तयार नाही. तुकोबा सांगतायत की भक्ती ते नमन. अहो चिकार प्रमाण माहिती, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. सवयीप्रमाणे ते म्हणणार होते पुढे,
पण वेळेचे बंधन आहेत सर्वांच्याच लक्षात आलंय. काळजी करू नका, उशिरा वेळा गळ्यात आले पण तरी थोडं वेळेचं बंधन ठेवून बोलीन, काही काळजी नका करू. अभंगच एक सांगू, तुकोबांचा दिसायला 3 चरणांचा अभंग आहे, 3 जन्म गेले ना तरी एक अभंग नाही खरा समजत. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, मुंडे साहेब मी फार परखड बोलतो. तुम्ही 7 दिवस एकाच आपली खरी पद्धत आहे की पहिल्या दिवशी नामपर, दुसऱ्या दिवशी सगळं झालं, अगदी शेवटच्या दिवशी मागणीपर आणि मग काल्याचा. एखाद्या सप्ताहाला जर केवळ प्रयोग म्हणून असा केला, एकच अभंग 7 दिवस आणि 7 वेगळे कीर्तनकार, तरी त्या अभंगाचं चिंतन वेगळं मांडलं जाईल. आणि तरी 8व्या दिवशी आलेल्या कीर्तनकारांनी म्हणू नये की 7 दिवसात मांडलेलं हेच फक्त तुकोबांना म्हणायचं होतं. त्यांना जे म्हणायचे ते एका जन्मात समजणंच कठीण आहे. जेवढ्या वेळा आपण अभंग वाचायला घेतो ना तेवढ्या वेळा अर्थ सापडायला लागतात. मी एवढ्यासाठी सांगतोय, नम्र झाला भूता त्याने कोंडिल्यानंतर कळतंय, पण नम्र होईल कशाला? ताठाच मध्ये असा येतो ना, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आता लक्षात येईल की नम्र होणं म्हणजे नमन होणं सोपं नाही. तुकोबा म्हटलेत भक्ती ते नमन. तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, म्हणे जाण, तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण, तुका म्हणे जाण. व्हावे लहाना होनी लहान, व्हावे लहाना होनी लहान, व्हावे लहाना होनी लहान. ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. व्हावे लहाना होनी लहान, व्हावे लहाना होनी लहान, होनी लहान. ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. व्हावे लहानाहुनी लहान. आणि एक सांगू, हे म्हणायला सोपं आहे हो, कीर्तनकाराला सुद्धा हे अजून जमलेलं नाही. खोटं कशाला बोलायचं? आणि गादीवर उभा आहे हो. आता तुकोबा रात्री 12 वाजता इथून इथे गालावर वाजवते, हे माळ गळ्यात आहे, गादीवर उभारलेलं आणि खोटं बोलतोय. वाटतंय सगळं व्हावं, कळतंय पण वळत नाही. आता लक्षात येईल, भक्ती ते नमन इथपर्यंत जमलं. वेळ खूप कमी आहे माझ्याकडे, तरी थोडं सांगणं आवश्यक आहे. तुकोबांचे शब्द एवढे वरवरचे अर्थ लक्षात घेऊन नाही चालत. भक्ती ते नमन म्हटले ना. आता एक उदाहरण देतो. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा गोकुळातनं बाहेर पडला आणि पुन्हा गोकुळात कधी आला नाही. खरं म्हणजे गोकुळातलं जे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे आपण नेहमी काल्याच्या कीर्तनात सांगतो. पण एक सांगू, भगवान गोपाल कृष्णाने केलेल्या लीला एकदा कळल्या ना की माणूस कसं जगायचं आपोआप कळतं, आपोआप कळतं. पण आम्ही तसं नसतो. 3 महिने महाराज मी एका भाड्याच्या खोलीत राहिलो, नंतर चांगला फ्लॅट मिळाला, पण मी आलेल्या पाहुण्यांना पहिले त्या खोलीकडे घेऊन जातो. 3 महिने इथे राहिलो. अरे गेला ना ती खोली सोडून तो आता, पण बोट कुठे दाखवते? 3 महिने इथे राहिलोय, 3 महिने इथे राहिलोय. आमचा जीव त्या खोलीतनं सुटायलाच तयार नाही. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा बाहेर पडले, परत नाही आले गोकुळात. आणि गोप गोपिका अस्वस्थ झाल्या हो. गोप गोपिका अस्वस्थ म्हणजे कामात लक्ष लागत नाहीये, जेवणात लक्ष नाहीये, कशातही जीवनात स्वारस्य उरलं नाही. आपल्याला काय वाटतं? फक्त गोपिका अस्वस्थ झाल्या, गोप अस्वस्थ झाले. भगवान परमात्माही अस्वस्थ होता. आणि मग उद्धवजींना त्यांनी सांगितलं, उद्धवा जाऊन भेट. महाराज हल्ली इतकं जपायला लागतं, मी पत्रकारिता म्हणून सांगतो, हल्ली कीर्तनकाराला प्रत्येक गोष्टीचा खुलासा करावा लागतो. मी महाभारतातलं उदाहरण सांगतोय की उद्धवजी जाऊन भेटा. नाही तर लोक लगेच विचारतात महाराजांनी असं कसा संदर्भ दिला. मी त्या महाभारतातलं सांगतोय. आणि जाऊन भेट म्हणले, उद्धवा तू ज्ञानयोगाचा अधिकारी आहे, तुला मी ज्ञानयोग दिलेला आहे, जाऊन सांग सगळ्यांना की अरे भगवान परमात्मा सगळीकडे, चराचर सृष्टी त्यांनी व्यापले. जातो म्हणला. भगवंताचा रथ घेतला, निघाला. धुळीचे लोट पाहिले आणि गोप गोपिकांनी कामं टाकली आपली.
काय भक्ती असेल गोपगोपिकांची. धुळीच्या लोटावरनं ओळखलं की हा रथ भगवंताचा आहे. आम्ही देवळात गेलो तरी मूर्ती कसली आहे हो कसली आहे असं विचारत बसतो. लोटावरनं ओळखलं की हा रथ भगवान परमात्म्याचा आहे. तिथे गेले, रथ थांबला, तो धूळ थांबली, लक्षात आलं रथ भगवंताचा आहे पण आत भगवंत नाहीत. उद्धवजी बसले तरी स्वागत केलं. अतिथी देवो भव, आणि भगवंतांनी पाठवलंय. स्वागत केलं, औक्षण केलं, पाद्यपूजा केली, आसन बसायला दिलं, नमस्कार झाले आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आणि त्यांनी विचारलं उद्धवजी भगवंत कुठे आहेत? तेच सांगायला मला भगवंतांनीच पाठवले. मग सांगा ना म्हणे कुठे आहेत भगवंत? मूर्खासारखा प्रश्न विचारू नका, हिरण्यकश्यपू सारखा विचारताय देव कुठे असं विचारा, भगवंत कुठे नाही. ते म्हणले म्हणजे अरे भगवंत चराचर सृष्टीत विठ्ठल जळी स्थळी भरला रित ठावा नाही उरला आज ना दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल जळी भरला रित ठावा नाही उरला हेच उत्तर दिलं. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अरे कुठे नाही असं विचारा देव. देव सगळ्यांमध्ये, ते धुळीचे लोट होते त्यातल्या कणाकणांमध्ये देव आहे, या रथामध्ये देव आहे, घोड्यांमध्ये देव आहे, माझ्यात देव आहे, तुमच्यातही भगवंतच आहे. सर्व घटी राम देहा देई सूर्यप्रकाश 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 तो सगळीकडे भरलाय. त्यांनी सांगितलं हे तत्वज्ञान कर्जतला सांगा, बदलापूरला सांगा, अगदीच वेळ आलं तर भालगावात जाऊन सांगा, पण गोकुळात येऊन आम्हाला सांगायचं नाही. आम्हाला तुमच्यासारखा दिसणारा प्रत्यक्ष समोर असलेला भगवंत हवाय. देताय? उद्धवजी म्हटले मग सोपा उपाय देतो, द्या ना. म्हटले मग तेच तर सांगतोय मगासपासून. उद्धवजी म्हटले डोळे मिटा. मिटतो म्हटले. डोळे मिटले. काय करू म्हटले पुढे? ऐका म्हणे माझं, आता फक्त एक काम करा, एक चित्त व्हा आणि मनात फक्त त्याचं स्मरण करा. बघा तो समोर उभा राहतो. आता गोपिका रडायला लागल्या. उद्धवजी म्हटले काय सांगतोय मी तुम्हाला उपाय आणि तुम्ही रडताय? ते म्हटले तुम्ही अवघड उपाय सांगितलं, तुम्ही म्हटलं सोपा देतो. ते म्हटले सोपाच उपाय आहे, मनात फक्त. अहो तो एकटा गेलाय कुठे? तो जाताना आमचं मन पण चोरून गेला ना, म्हणून तर त्याला अनेक नावात चित्त चोर नाव आहे. मन कुठे आमचं उरलंय, त्याचं चिंतन कुठल्या मनात करू? आता लक्षात येईल, भक्ती ते नमन हे इतकं खरंय, पण भक्ती ते न मन. मुद्दा लक्षात आला असेल. भक्ती ते नुसतं नमन नाही, ते अवघडच आहे, पण ते जमलं. समजा माळ गळ्यात आली म्हणून जमलं. भक्ती ते नमन, पण भक्ती ते न मन म्हणजे मन विरहित होऊन भक्ती करणं, याला तुकोबाराय भक्ती म्हणतात. आणि अशी केली सांडोनी उद्वेग मग पावलो हे संग सुख असे. मी एक सांगू, दर्शनाला गेलो मी आणि तरी सुद्धा माझं लक्ष जर माझ्या पादत्राणांकडे चपलांकडे असेल तर माझं चित्त गुंतलंय कुठे? मी एकीकडे रूपी गुंतले लोचन म्हणतोय, पण रूपी गुंतले पादत्राण असंच आहे आमचं. तिथेच रूपात त्याच आमचे लोचन गुंतलेत. आता लक्षात येईल की भक्ती ते नमन पण आहे आणि भक्ती ते न मन आहे. हे घडलं की मग भक्ती आम्ही केली होऊ शकतं, मग पावलो हे संग सुख असे होऊ शकतं. पण तुकोबा असं केलं तर काय होईल? तुकोबा त्यांचा अनुभव सांगतात, अभंगाचा दुसरा चरण. सुख झाले आम्हा धरितयाचा संग सुख झाले आम्हा धरितयाचा संग पळाले मुद्व्यागा सांडोनिया पळाले मुद्व्यागा सांडोनिया सुख झाले आम्हा धरितयाचा संग
संग सुख झाले आम्हा हरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख झाले आम्हा दयाचा संग सुख झाले आम्हा धरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडोनिया किंवा आपे आप. आम्ही याचा संग धरल्यानंतर आपोआप आम्हाला सुख झालं. आणि म्हणून आपल्या लक्षात असेल संगती महत्वाची आहे. फक्त एवढंच आहे, आमचे वारे महाराज इथे बसले त्यांना कल्पना आहे, आम्ही शिकलेले जे आहोत ना इथे सगळेच माझ्या सकट, ते थोडंसं आपल्याला काय वाटतं आपल्या संतांचं आपल्याला कळत नाही. पाश्चिमात्यांनी सांगितलं की आम्हाला कळतं. मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. अरे त्यांचे बापजादे जन्माला नव्हते आले तेव्हा आमच्या संतांनी हे सांगून ठेवले, संगतीच महत्वाची आहे. नाही तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, ढेकणाच्या संगे विराजो भंगला संगे नाडला साधू जैसा. बास एवढं संगती बिघडली सगळं बिघडतं. साधी गोष्ट आहे, मी तुम्हाला एक सांगतो, वाईट माणसांच्या समवेत त्या संगतीत एक चांगला माणूस नुसता चालताना पाहिलं की लोकांना चिंता वाटते, हा कसा काय त्यांच्यात. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, उलट होतं बरं का. काही वेळा एखादा वाईट वागणारा माणूस वैष्णवांच्या संगतीमध्ये गेला, आपल्याला वाटतं वैष्णवा संगती सुख वाटेल, किंवा त्यांना नव्हतं वाटत, पण तो जर गेला तिथे त्याची ते चिंता करायला लागतात. गेला हा वाया म्हणतात, आता हा माळकरी झाला, आता हा वारकरी झाला, हा लागला वारीला, आता हा गेला सप्ताहामध्ये, कायला हरिपाठ रोजायचा. अहो तुकोबांच्या बाबतीत घडलं होतं ना हे. तुकोबा चालले होते विण्यावर असं रामकृष्ण हरी सतत. पर तुकोबांचा विणा होता, स्वतः त्यांनी वर्णन केले बरं का, फुटकाच विणा त्याला 2 तारा पण घाली येर झारा पंढरीसी. तुकोबाची कांता स्वामी सांगे लोकांपाशी, जातो माझा, मी शब्द त्यांचा वापरतो माझ्या सोयीने, जातो माझा स्वामी पंढरीसी. त्यांचा शब्द वेगळा आहे पण आमची हिंमत नाही होत. मी काय म्हटलं, जुन्या लोकांना कळलं, मूळचा अभंग ज्यांनी काढलाय त्यांना माहिती आहे. तुकोबांना एकाने सांगितलं होतं, तुकोबा विणा तरी बदला, नवीन विणा घ्या, 2च तारेत फुटका विणा आहे. तुकोबांचे शब्द मुद्दामून सांगतो. मी एक सांगू आपल्याला, त्या व्यवस्थापन समितीचे सप्ताहाचे असतील ना, त्याने अनेक अनुभव घेतले असतील. मी हल्ली फार परखड, मगाशी मी 3ऱ्यांदा शब्द वापरतो, मी तुकोबांना स्मरून गादीवर उभा राहणारा कीर्तनकार आहे. हल्ली कीर्तनकार गाडीत बसून गेला की बाकीचे सुटकेचे निश्वास टाकतात, चला काय ऐकायला नाही लागलं, नाही तर काय काय ऐकून जायला लागेल ना. सगळं झालं, सिस्टीम अशीच होती, तो माईकच तसा होता, तो मॉनिटरच नीट नव्हता, त्या पखवाजला काय लागलंच नव्हतं, तो विण्याचा रंगच असा होता, काहीतरी एक नाव ठेवून जातील. पण मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, तुकोबांनी काय उत्तर द्यावं. तुकोबा म्हटले, माझा वेणा फुटका असेल मान्य आहे, त्याला 2 तारा असतील मान्य आहे, पण मी जेव्हा देहूमध्ये त्या तारा छेडतो ना, पंढरपूरला माझ्या पंढरीनाथाच्या अंतःकरणातल्या तारा छेडल्या जातात, ही मला खात्री आहे. वाटते काय भक्तीचा अधिकार होता, म्हणून तर तुका झालास हे कळस भजन करा सावकाश. आता लक्षात येईल, तुकोबा चालले होते रामकृष्ण हरी बरं, रामकृष्ण हरीशिवाय काही नाहीच हो. मंत्र माग गुरुवारी मिळाला, स्वप्न दृष्टांत बाबाजी चैतन्यांकडनं परंपरा चालत आली. आणि जप, मी तर नेहमी सांगतो, मंत्र जपला आणि जपला दोन्ही केलं, जपला पण आणि जपला पण. आणि एक शेतकरी होता, श्रीमंत शेतकरी हो, फार हुशार. त्यांनी पटकन पाहिलं तुकोबांना जाताना. तुकोबांना म्हटलं, तुकोबा तुमच्याकडे माझं काम आहे. तुकोबा हसले, ते म्हणले पुन्हा वाक्य सांगा. रे तुमच्याकडे म्हणे माझं काम आहे. तुकोबा म्हटले, माझ्याकडे कोणाचं काम असतं याच्यावर हल्ली माझा विश्वास नाही. माझी बायको म्हणते, तुम्हाला काम सांगून उपयोग नाही, उसाचा प्रसंग आणा डोळ्यासमोर, मिठाचा प्रसंग आणा डोळ्यासमोर. बायको म्हटले, तर तुम्हाला काही सांगण्यात काय अर्थच नाही. तुकोबा भगवत भक्तीशिवाय कशात रमतच नव्हते हो. तरी माझ्याकडे काम आहे. म्हणले, काम तुमच्याकडे सांगा ना म्हणे. मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे, काय काम आहे. ते म्हटले, माझी इच्छा आहे की तुमचं भजन कीर्तन माझ्या या मळ्यात व्हावं. तुकोबा म्हणले, हे तर माझ्या आवडीचा विषय आहे, कुठेही भजन करायला तयार आहे, रस्त्यावर करतो, आता तुमच्या मळ्यात करतो, इथेच बसा म्हणे, तुम्ही भजन चालू ठेवा, मी पखवाज टाळकरी आणतो, सगळे सातकरी. गावात गेला, गावातल्या लोकांनी वेड्यात काढलं, तू तुकोबांच्या नादी लागलास, संगतीवरनं विषय चाललाय, तू तुकोबांच्या संगतीला लागला, गेला वाया. म्हटलं, तू तुझी शेती गेली कामातनं,
आता तू पण म्हणे त्या 14 त्यांचे जे टाळकरी त्यांच्यात तो 15वा झालाच म्हणे. तो म्हटलं वेडा आहे का, मला बरोबर अक्कल आहे म्हणे, मी तुकोबांच्या संगतीत गेलो पण माझ्या फायद्यासाठी गेलो. ते म्हटले थांबा जरा म्हणे, बघा काय करतो. अरे पण काय करणार, काय नाही, तुकोबांना आता कीर्तनाची तयारी करून देतो. कणसावर पीक आलंय, पाखरं बरीच यायला लागले. एकदा रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला, पखवाच्या टाळांच्या आणि गाण्याच्या आवाजाने पाखरं उडून जातील. कीर्तन सुरू झालं आणि डोक्याला हात लावला, कुठनं दुर्बुद्धी सुचली. अहो तुकोबांचं कीर्तन आहे, ते काय पुरोहित बुवाचं कीर्तन नाहीये. तुकोबांचं कीर्तन सुरू झालं आणि असा काय गोडवा निर्माण झाला. याची पाखरं तर गेली नाही, शेजारच्यांची पाखरं याच्या शेतात कीर्तन ऐकायला. विठ्ठल आता लक्षात येईल, संगती बदलली तर गडबड होते, पण संगती नीट असेल तर व्यवस्थित होतं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, हे नंतर म्हटले, पण सुख झाले आम्हा धरिता याचा संग. आणि मग झालं काय, पळाले उद्वेग आपय आपा किंवा सांडोलिया, सगळे उद्वेग, सगळे कर्म, काम क्रोधादी षड विकार सगळे निघून गेले. खूप बोलण्यासारखे, पण मी घड्याळाकडे पाहत मोह आवरतो आणि एवढंच सांगतो, हे सगळं झालं. तुकोबानं म्हटलं, तुकोबा एवढाच फायदा झाला का. तुकोबा फलश्रुती त्याची सांगतायत. अभंगाचा अंतिम चरण. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, 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 करिता या सेवा विठोबाची, करिता या सेवा विठोबाची, करिता या सेवा विठोबाची, सुख झालं आम्हा धरिता याचा संग, सुख झालं आम्हा धरिता याचा संग, सेवा विठोबाची. अंतिम चरणामध्ये फलश्रुतीचा सर्वोच्च भाग सांगितलाय. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, करिता या सेवा किंवा घडली या सेवा विठोबाची. आता त्यांचा आराध्य देवतच पांडुरंग परमात्मा आहे, त्यामुळे ही सेवा घडली आणि मग हे सुख मिळालं. भावार्थ संपल्यानंतर
भजन झाल्यावर मी फक्त 1 मिनिटाचा दृष्टांत सुख या शब्दाचा, जसं 3 चरण म्हटलेत तेवढा सांगेन आणि मग सेवेची संगत आपण करू. म्हणजे खऱ्या अर्थाने या वर्षीच्या वार्षिक उत्सवाला मनात काय संकल्प सोडायचा आपोआप कळेल. 2 मिनिटं भजन करूया. विठोबा विठोबार खुमाय जय विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय जय विठोबार खुमाय विठोबार खुमाय कुंडली करदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर गावदेवी माते की जय. विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. तीनही चरणांमध्ये सुख शब्द आलाय. मी सुरुवातीलाही सांगितलं, फक्त एवढा एक खुलासा होणं आवश्यक आहे की आम्ही ज्याला सुख समजतो, मी फार जबाबदारीने वाक्य सांगतोय आणि एवढ्या वर्षाच्या अनुभवाने सांगतोय, तो एका दुःखाचा शेवट आणि दुसऱ्या दुःखाचा प्रारंभ असतो. मी पुन्हा एकदा वाक्य सांगतोय, आम्ही ज्याला सुख प्रपंचात मानतो ते एका दुःखाचा तो शेवट असतो आणि दुसऱ्या दुःखाचा प्रारंभ असतो. विठ्ठल 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 मला कुंडली करदार विठ्ठल राम गावदेवी माते की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुन्हा एकदा वाक्य सांगतो, एका दुःखाचा शेवट आणि दुसऱ्या दुःखाचा तो प्रारंभ असतो. कसं उदाहरण सांगतो. महाराजांनी, आणि हेही कीर्तनकारच आहेत त्यामुळे त्याने अनुभव घेतलाय, अनेक सप्ताह असे असतात की दरवर्षी आपली तिथी ठरलेली असते. त्या सप्ताहातली तारीख बदलते कॅलेंडरनुसार, पण तिथी आपली ती असते, त्यामुळे दरवर्षी त्या सप्ताहात जाणं होतं. एकदा असं घडलं की एका सप्ताहामध्ये कीर्तन सेवा संपली आणि एक पती पत्नी भेटायला आले नमस्काराच्या वेळी. मला म्हणले, महाराज संयोजकांशी बोलणं झालेलं आहे, अध्यक्षांशी बोलणं झालंय, आज कीर्तन संपल्यावर दूध प्यायला आमच्या घरी यायचं. अध्यक्ष पण आले, हो हो नक्की, आम्ही पण तुमच्याच बरोबर येतो. म्हटलं आनंदाने येऊ. खूप आनंदाने आम्हाला घेऊन गेले. घराच्या तिथे गेल्यावर रोषणाई घरावर केलेली होती, रांगोळ्या काढलेल्या होत्या. आता जसं फुलांच्या पाकळ्या तसं त्यांनीही केलं. पाद्यपूजा केली, औक्षण केलं आणि आत घेतलं. महाराज बसा ना, आसन ग्रहण करा. सगळं झालं. मला कळे ना, म्हटलं यांचं वास्तुशांती आज आहे म्हणून रोषणाई आहे का काय आहे. राहुलं नाही. आणि कीर्तनकार कधी गप्पा नाही बसतो, तो लगेच विचारतो, महाराज आज काही विशेष नाही. म्हणे एकुलता एक मुलगा आहे, कालच त्याचं लग्न झालं, आजच सत्यनारायणाची पूजा होती, आज तुमचं कीर्तन आहे म्हणून ठरवलं, तुमचे आशीर्वाद वधूवरांना मिळू देत, नवदाम्पत्याला मिळू देत. महाराज तुम्हाला काय सांगू म्हटले, आज आमच्याकडे आम्हाला सांगता येतं अभिमानाने, सून नाही आली, लक्ष्मी आली म्हणे आमच्या घरात. लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. ए यार आहे म्हणे, महाराजांना नमस्कार करा. आले नमस्कार करायला, आशीर्वाद दिले. आणि पुढे जाण्यापूर्वी सांगू, आता आशीर्वादातही बळ उरलं नाही आणि शापातही काही सामर्थ्य उरलं नाही.
शापात जर सामर्थ्य असतं ना आमच्या गावात, इथे माहित नाही पण आमच्याकडे निवृत्ती महाराजांना कल्पना आहे, आमच्याकडे गावात काही काही महिला अजून सांगतात तळतळाट हो, याच्यात जर सामर्थ्य असतं तर आता पाकिस्तान बॉर्डरला एवढा तणाव निर्माण करायची गरजच नाही. या महिलांना उभं करायचं आणि म्हणायचं एकदा पाकिस्तान तळतळाट होऊ देत, संपलं पाकिस्तान. काय नाही होतं. आणि वारे महाराज आम्हाला अनेक जण परीक्षेच्या आधी गेलो ना कीर्तनाला, महाराज बरं झालं उद्या बोर्डात त्याचा मॅथ्सचा पेपर जरा आशीर्वाद द्या. महाराजाला माहिती आहे आशीर्वादात किती ताकद आहे. आता योगायोगाने मी आहे शिक्षण क्षेत्र सोडून द्या, मला माहिती आहे ना त्या मुलाची काय अवस्था असते ती. तो बिचारा टेन्शन मध्ये असतो, पण तो जाऊ दे, महाराजांच्या आशीर्वादाने 4 मार्क वाढले तर वाढू दे, करतो बिचारा नमस्कार. आता गंमत सांगतो, नमस्कार झाला छानपैकी, ते काय दूध वगैरे असं ते घेऊन झालं. पुढच्या वर्षीच्या कीर्तनाला त्याच गावात गेल्यानंतर कीर्तनकाराचं म्हणून माझं लक्ष गेलं, महाराज हे दोघे कुठे दिसत आहेत. त्या काकू दिसलेच नाहीत, पण ते काका एकदम कोपऱ्यात लांब दिसले. मी तरी नमस्कार केला त्याने आपला असं नजर चोरल्यासारखा नमस्कार केला. काही कळलं नाही. म्हटलं आपलं काहीतरी चुकलंय बहुतेक गड्या, गेल्या वर्षी काहीतरी नाराज झालेत बहुतेक. नमस्कार सगळ्यांचे झाले. हे गृहस्थ पुढेच यायला नाही, मी अध्यक्षांना शेवटी सांगितलं, मग ते काकांना सांगा ना म्हटलं जरा बोलवलंय म्हणून. ते आले, नमस्कार केला, महाराज जय हरी. म्हटलं काका खरं खरं सांगा, माझी काही चूक झाली असेल तर सरळ सांगा, वयाने मोठ्या सांगा ना म्हटलं माळकरी माणसांनी दुसऱ्याकडनं ऐकावं, निंदकाचे घर सांगा म्हटलं, आपलं काही चुकलं असेल तर सुधारू म्हटलं. हा महाराज काय पाप लागेल म्हणे आम्हाला, तुमचं काहीच चुकलं नाही म्हणे, आमचं नशीबच फुटकं. मला काही कळे ना, आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. मला लक्षात आलं, म्हटलं हे काहीतरी खाजगी दिसतंय. म्हटलं महाराज काही बोलायचंय का? काय बोलण्यासारखं उरलंच नाही म्हटले. मला शेवटी राहवलं नाही. आणि दुसऱ्याचं दुःख एक सांगू, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं एक वेळ सोपं आहे बरं का, आनंदात सहभागी होणं अवघड आहे. घरी जाऊन विचार करा. दुसऱ्याच्या दाराशी मर्सिडीज बेन्झ झाली ना की तात्पुरतं म्हणतात अभिनंदन, घरी गेल्यावर म्हणतात 2 नंबरचा. मला माहिती आहे मनापासून कुठलं कौतुक येते हो. हा, गेल्यानंतर दुःखात सहभागी होतात. मंडपाच्या बाहेर गेलो त्यांना घेऊन, अध्यक्षांना म्हटलं जरा आम्हाला दोघांना बोलू देत. बाहेर घेतलं, म्हटलं काका वयाने मोठ्यात, पाया पडून विचारतो काय झालं सांगा. ते म्हटलं एकुलता एक मुलगा होता, लक्ष्मी घरी आलं असं गेल्या वर्षी वाटलं, सुख घरात आले असं वाटलं, पण खरं सांगू देवाने निपुत्रिक ठेवलं असं तर बरं झालं असं, मुलगा उगाच दिला म्हणे. आणि टचकन पुन्हा पाणी आलं, मला काय कळेच ना. म्हटलं काका असं का बोलताय? ते म्हटल्यावर 3 महिने बरे गेले. माझ्यातले आणि हिच्यातले दोष सुनबाईला लगेच दिसायला लागले. काय दोष होते म्हटलं, काय तुम्ही रागवायचे आहे? मी पण माळकरी म्हटले. त्याने दाखवलं, म्हणजे कोणालाही गावात विचार माझ्याबद्दल, मी कधी कोणावर बायकोवर नाही रागवलं, सुनेवर काय रागवेन. मग म्हटलं काय झालं? नाही म्हटलं यांनी सांगितलं तुम्ही गावठी आहात, मी शिकलेली आहे, तुम्ही चहा म्हणे बशीत ओतून पिताना फुर्र आवाज करत पिता म्हटले. आमच्याकडे असलं कोणी माहेरी पित नाही म्हणे, खराब दिसतं. माझे बाबा आल्यावर सुद्धा विचारत होते असे काय बाबा तुमचे चहा पितात, आम्हाला आवडत नाही म्हटले, असा चहा प्यायचा नाही. दात घासताना तर म्हणे मला सवय, आता तुम्ही खेडेगावातल्या जुन्या लोकांना आठवून पहा, ते असा बाबा बाबा असा आवाज करतात. आमच्याकडे असली सवय नाही. आणि सगळी दोष माझे तिने काढले. आणि नवऱ्याला एक दिवशी म्हणे सांगितलं, एक तर तुझ्या बरोबर हे राहतील नंतर मी राहतील, निवड 2 दिवसात कर. मुलांनी ठरवलं, यांचं वय म्हणे 65च्या पुढे गेलंय, आपलं लग्न आत्ताच झालंय, जास्त काळ कोण साथ देईल, ही देईल. मुलांनी निर्णय घेतला. तो म्हटला बाबा काळजी करू नका, आमचं तुमच्यावर लक्ष राहील, महिन्याला मनी ऑर्डर पण येते, एकदा कधीतरी 2-3 महिन्यांनी फोन येतो, पण फक्त गणपतीला भेटायला येतो म्हणे, बाकी येतच नाही वर्षभरात. खरं सांगू म्हणे महाराज, असला मुलगा आणि अशी सून असण्यापेक्षा नसलेली बरी झाली. काय झालं होतं, पहिल्या वर्षी सुख आलं असं वाटलं, म्हणजे तो एका दुःखाचा शेवट होता, कारण आपल्या घरात लक्ष्मी नाही आली. पण दुसऱ्या दुःखाचा प्रारंभ झाला, अपेक्षा भंग सुरू झाला. असलं सुख नको आम्हाला तुकोबा. मी सेवेची सांगता करताना गावदेवी मातेला आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून नमस्कार करतो. आणि खरंच ती माता आहे हो, म्हणून तर गावदेवी माता म्हटलंय. पण तिला आई आमच्यावर अशी कृपा कर की जो अनुभव तुकोबांनी घेतला अशी भक्ती आमच्याकडनं घडो, आमच्याही सगळ्या अपेक्षा या संपू देत, उद्वेग सांडू देत, मग आम्हाला सुद्धा पावलो हे संग सुख याची अनुभूती येईल. एवढंच जरी घडलं तरी आजचा वार्षिकोत्सव खऱ्या अर्थाने संपन्न झाला असं आपल्याला म्हणता येईल. आजचा सत्यनारायणाचा प्रसाद हाच खरा आपल्याला मिळावा ही प्रार्थनाही सत्यनारायण महाराजांच्या चरणी, गावदेवी चरणीच्या करतो. बाबा आपल्याला शक्य आत्ता कृतीने नसलं तरी मनापासून साष्टांग दंडवत केले असं समजा. आणि मला आशीर्वादाचे हात कायम माझ्या डोक्यावर ठेवा. माझे सर्व गायनाचार्य, आमचे निवृत्ती महाराज, पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्व सातकरी आमचे, सर्व टाळकरी आमचे, विणेकरी आमचे, दोन्ही पखवाज वादक,
यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आपण सर्व देवतुल्य मायबाप श्रोते, तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती माऊलींचे शब्द आहे, तसं आपल्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. माझी एकच प्रार्थना आहे, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दोन्ही हात माझ्या मस्तकावर कायम ठेवा. झालेली सेवा मुंडेसाहेब आपल्या चरणी एक नतमस्तक होतो, कारण आपल्यामुळे या सगळ्यांचं दर्शन मला घडलं. तुळशीराम बाबांना देखील नमस्कार मनापासून करतो. एवढंच फक्त सांगतो की पुन्हा पुन्हा या आजच्या वार्षिकोत्सवाला हाच संकल्प करूया की जी भक्ती तुकोबांनी केली त्या दिशेने आपलं एक पाऊल तरी आज पडायला सुरुवात होते. बस एवढं झालं तरी माझ्या येण्याचा मला आनंद मिळेल, एवढंच सांगतो. आणि सेवा गावदेवी मातेच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, माऊली तुकोबारा आदी करून समस्त संतांच्या चरणी समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णवरून देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरे विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे पुरे वे देवा कोडे उत्तरे करा क्षमा परद आना हे विचारिला अधिकार म्या पुला करा क्षमा परद महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा परद ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गावदेवी माते की जय. आज या ठिकाणी आपल्या गावदेवी उत्सवाच्या निमित्ताने ज्यांनी कीर्तनाची सेवा केली, हरिभक्त परायण श्रीराम पुरोहित महाराज, प्रल्हाद भाऊंजवळ आम्ही विषय काढला. प्रल्हाद भाऊ सुद्धा या कमिटीत असतात आणि प्रत्येक वेळेस आमचं नवीन काहीतरी असावं, कीर्तनकार नवीन असावे, काहीतरी असावं आणि श्रोत्यांचं मंत्रमुग्ध करणारी असे कीर्तनकार सेवा या ठिकाणी व्हावी अशी प्रत्येक ग्रामस्थाची इच्छा असते. त्याप्रमाणे महाराज आपण ज्यावेळेस सांगितलं की आपण सर आहात, त्याच वेळेस आम्ही सांगितलं की नाही, सर आहेत म्हणजे आपल्याला उपकृत करणार. आमच्या गावात हरिभक्त परायण आमचे शंकर महाराज आणि तुमच्या जोडीला जे बरोबर आलेले ते महाराज निवृत्ती महाराज, दोन कीर्तनकार आपल्याला साथ द्यायला असल्यामुळं तुम्हाला देखील उत्साह वाढला. आणि जे कीर्तन तुम्ही केलं ना, की संगत कोणाची करावी, महत्वाची संगतीवर आपण जे कीर्तन केलं आणि त्या संगतीच्या ज्यांच्याशी संगत कराल त्यामुळं तुमचं भलं होईल. कशाने भलं होईल हे तुम्ही अगदी सर्व ग्रामस्थांना आणि सर्व पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. आणि ही अशी सेवा आपल्यातर्फे झाली. आमच्या गावदेवी मंडळातर्फे आपणास देवीचा प्रसाद म्हणून शाल व श्रीफळ अर्पण करतोय. आमचे हरिभक्त परायण शंकर महाराज शाल व श्रीफळ अर्पण करतील.